हॅलो बच्चो, वेलकम टू डीसीबी बायोलॉजी. मित्रांनो, मी आदी भैया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण चॅप्टर स्टार्ट केला होता सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. त्यातलं सेल बायोलॉजी जे ते आपण कंप्लीट केलेलं होतं आणि कालच्या लेक्चरमध्ये शेवटी जाता जाता बायोटेक्नॉलॉजी बद्दल आपण थोडं का होईना पण शिकलो होतो, बरोबर नाही. आजच्या लेक्चरमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत एकदम महत्त्वाचा चॅप्टर, तो म्हणजे कमर्शियल ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे हा टॉपिक, या टॉपिक मधला हा जो टॉपिक आहे कमर्शियल ॲप्लिकेशन्स, याच्यावरती हमखास तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळणार आहे, बरोबर नाही. त्याच्यामुळे या चॅप्टरला स्किप करून किंवा या टॉपिकला स्किप करून चालणार नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा जो चॅप्टर आहे हा मन लावून करायचा आहे आणि यातले जे पण एक्झाम्पल्स असतील किंवा जे पण नावं असतील, ठीक आहे, तुम्हाला समजायला थोडंसं अवघड जात आहे, बरोबर आहे, पण एकदम सोप्या पद्धतीने आपण हा चॅप्टर बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आपण आपला आजचा हॉट टॉपिक, तो म्हणजे कमर्शियल ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सगळ्यात पहिले याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत. आता बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय हे तर आपण बघितलं होतं, त्याचे बेनिफिट्स काय हे सुद्धा आपण बघितलं होतं. म्हणजे त्याच्यामुळे बायोटेक्नॉलॉजीमुळे जे रिसर्च झालेली आहे किंवा ॲग्रिकल्चर फील्ड असू द्या किंवा आपली मेडिकल फील्ड असू द्या, प्रत्येक फील्डमध्ये त्याचा रोल आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे भरपूर ज्या गोष्टी आहेत माणसासाठी त्या इझी झालेल्या आहेत किंवा काही हेल्पफुल बेनिफिशियल गोष्टी सुद्धा घडलेल्या आहेत. फक्त त्या कोणत्या कोणत्या फील्डमध्ये घडलेल्या आहे आणि कशा कशा घडलेल्या आहेत ते आपण बघणार आहे. सगळ्यात पहिले क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे याच्यामध्ये आपण जे आपले खायचे पदार्थ आहे जे आपण शेतातून उगवतो, बरोबर आहे, त्याच्याबद्दल बघणार आहोत. क्रॉप नावच दिलेलं आहे. ॲनिमल हजबंडरी म्हणजे ॲनिमलशी रिलेटेड राहणार आहे. हजबंडरी म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जे पशुपालन करतो किंवा आपण जे गाई म्हशी पाळतो किंवा शेतकरी असतो, त्याचं दूध विकतात, मिल्क प्रोडक्ट असतात, बरोबर आहे, ते सगळे आपण ॲनिमल हजबंडरीमध्ये बघणार आहेत. तिसरा ह्युमन हेल्थ, आपली माणसाची सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे हेल्थ. मित्रांनो, हेल्थ जर चांगली असेल तरच आपण पुढच्या गोष्टी सगळ्या गोष्टी करू शकतो किंवा आयुष्यामध्ये सक्सेस मिळू शकतो. तर ह्युमन हेल्थमध्ये काय रोल राहणार आहे त्याचा, ते सुद्धा आपण बघणार आहोत, बरोबर आहे. नंतर आहे इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स अँड वाईड बायोटेक्नॉलॉजी. वाईड बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच इंडस्ट्रियल प्रोडक्ट, म्हणजे चांगल्या गोष्टीपासून काय आपण बायोटेक्नॉलॉजीमुळे यूज करू शकतो, ओके, चांगल्या गोष्टींचा त्याच्यापासून काय बेनिफिशियल गोष्टी मिळवू शकतो. इन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर फूड बायोटेक्नॉलॉजी आणि शेवटी DNA फिंगर प्रिंटिंग, ते सुद्धा एक बायोटेक्नॉलॉजीचाच भाग आहे मित्रांनो. तर चला स्टार्ट करूया आपले कमर्शियल ॲप्लिकेशन्स आजचे. कुठलाही टाइमपास न करता चला, तोपर्यंत तुम्ही काय करा, आपला हा जो आता पिरियड आहे, एक्झाम पिरियड, म्हणजे खूप कमी राहिलेला आहे, बरोबर आहे. एक्झाम तोंडावरती आलेला आहे आणि आपल्याकडे टाइम सुद्धा कमी आहे. पण आपण सगळे जे लेक्चर्स आहे आपले ते सगळे फ्री युट्यूबवरती टाकतोय. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, रोज एक लेक्चर बघायचं आहे आपलं आणि आपला सेल्फ स्टडी करायचा आहे. बाकीच्या सब्जेक्टला सुद्धा टाइम द्या, कारण की सायन्स टू हा असा सब्जेक्ट आहे की याच्यामध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग प्लस लर्निंग म्हणजे मेमरी सुद्धा तुमची युजफुल ठरणार आहे. त्याच्यामुळे सारखं सारखं गोष्टी वाचत जा, रिकॉल करत जा. आणि जे सायन्स वन आहे त्याच्यामध्ये थोडेसे फॉर्म्युले पाठ करा, थेरीज पाठ करा आणि स्मार्ट स्टडी करा तिथे, बरोबर आहे. इथे तुम्हाला काय प्युअर मेमरी बेस्ड स्टडी आहे, त्याच्यामुळे थोडंसं वारंवार रिव्हिजन करत राहा. आपण आपला व्हिडिओ सुद्धा आहे की अभ्यास कसा करायला पाहिजे याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा जाऊन बघा, आवडल्यास लाईक करा. चला स्टार्ट करूया आपलं क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी इज यूज इन ॲग्रिकल्चरल फील्ड टू इम्प्रूव्ह यील्ड अँड व्हरायटी. पहिलं सेंटेन्स याच्यावरूनच आपल्याला कळलं की याच्यामध्ये सगळे जेवढे पण क्रॉप बायोटेक्नॉलॉजीमध्ये राहणार आहे ते सगळे ॲग्रिकल्चर फील्डशी रिलेटेड राहणार आहे. ॲग्रिकल्चर फील्ड म्हणजेच आपली फील्ड मित्रांनो, कारण की तुम्हाला तर माहिती आहे शेतीवरच आपला भारत काय कृषी प्रधान आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे शेती आपल्या इकडे भरपूर प्रमाणात होते. कोणत्याही रिजनमध्ये जा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या, खाली साऊथ इंडियनमध्ये गेले तर भात जास्त उगवतो, वर गेले पंजाबमध्ये तिकडे गहू जास्त असतो, बरोबर आहे. आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये सगळी व्हरायटी दिसते, गहू दिसतो, ऊस दिसतो, बरोबर. म्हणजे अशा प्रकारची आपल्याकडे व्हरायटीज आहे. कृषी प्रधान आपण आपल्या भारताला म्हणतो, बरोबर. त्याच्यामुळं त्या कृषी प्रधान भारतासाठी काहीतरी, कृषी प्रधान तर आहे आपण, पण त्याच्यामध्ये जर आपण आणखीन काहीतरी रिसर्च केली किंवा आणखीन आपण काहीतरी शोध लावला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो आणि तो झालेला आहे. कसा तर बघूया. सगळ्यात पहिले काय सांगितलंय, इम्प्रूव्ह यील्ड आणि व्हरायटी. म्हणजे आपली इम्प्रूव्ह यील्ड म्हणजे आपली जे उत्पन्न आहे ते वाढवतं किंवा व्हरायटीज जे आहे, किंवा आज एक प्रकारचा तांदूळ आपल्याला भेटतोय की समजा आपण ते याच्यामध्ये बघतो बघा रील, हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, बरोबर नाही, त्यांनी आपल्या आपल्या प्रमाणे रील्स बनवून चांगली सक्सेस मिळवलेली, बरोबर. परंतु त्या सगळ्या ज्या थालीज असतात, चिकन थाली, मटन थाली, त्याच्यामध्ये एक राईस मात्र कॉमन असतो, इंद्रायणी राईस, बरोबर आहे. त्याला फार डिमांड असते लोकांची. तशा प्रकारच्या चविष्ट आणखीन व्हरायटीज राईसच्या आपण शोधून काढल्या. कशाच्यामुळे? फक्त आणि फक्त बायोटेक्नॉलॉजी.
म्हणून इम्प्रूव्ह इल्ड आणि व्हरायटी हे दोन्ही सुद्धा युजेस कशाचे आपले बायोटेक्नॉलॉजी. क्रॉप बायोटेक्नॉलॉजी मध्ये येतात ते सगळ्यात पहिला हायब्रिड सीड्स. जीन्स ऑफ टू डिफरंट क्रॉप्स आर रिकंबाइंड टू फॉर्म हायब्रिड ऑफ व्हेरियस क्रॉप्स. नावातच हायब्रिड आहे. आजकाल तर हायब्रिड सगळ्याच गोष्टी यायला लागल्या, बरोबर की नाही. हायब्रिड गाड्या सुद्धा यायला लागल्या, म्हणजे ज्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिसिटी दोन्हीवरती चालतील. आपल्याला जेव्हा पाहिजे त्यानुसार त्याला आपण चालू शकतो. तशाच प्रकारचे सीड सुद्धा बनवले. जीन्स ऑफ टू डिफरंट क्रॉप्स आर रिकंबाइंड टू फॉर्म हायब्रिड्स ऑफ व्हेरियस क्रॉप्स. दिस इज स्पेशली युजफुल फॉर फ्रुट्स. म्हणजे फ्रुट्स मध्ये याचा युजफुल होतो की आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक गोष्ट काय आहे शेवटी कुठे जाऊन अडते जीन्स मध्ये, बरोबर आहे. आपण जे पास करतोय समोर ते पण काय हेरिडिटी जी चालू आहे आपली ते सुद्धा जीन्सवर डिपेंड आहे, बरोबर आहे. जीन्समध्ये थोडंसं म्युटेशन झालं तर समोरची पिढी काय येईल, थोडीशी डिफेक्टिव्ह पैदा होईल, बरोबर आहे. तर जीन्स हा बेसिक मुद्दा आहे. तर त्या जीन्स सोबत छेडखानी जर आपण केली, थोडंसं त्याला काहीतरी रिन्युएशन केलं त्या जीन्सचं, बरोबर आहे. त्याच्यापासून एका जीनला दुसऱ्या जीनमध्ये मिक्सअप केलं, बरोबर आहे. यामुळे काय झालं, एक नवीन व्हरायटी म्हणजे आपल्याला जशी पाहिजे. जर आपल्याला पाहिजे की बाबा आपण एखादं असं फ्रूट बनवूया की ज्या फ्रूटमध्ये आपल्याला साधारणपणे व्हिटॅमिन सी जास्त पाहिजे, बरोबर आहे, व्हिटॅमिन ए जास्त पाहिजे, असे स्पेसिफिक जर फ्रुट्स आपल्याला बनवायचे तर आपण काय केलं, व्हिटॅमिन ए वाला घेतलं, व्हिटॅमिन सी वाला केलं आणि दोघीच्या सीडला काय जीन्सला मिक्सअप केलं. म्हणून त्याला काय सांगितलं, हायब्रिड सीड्स म्हणले, की ज्याच्यामध्ये टू डिफरंट क्रॉप्स आर रिकंबाइंड टू फॉर्म हायब्रिड ऑफ व्हेरियस क्रॉप्स. इस्पेशली हे फ्रुट्स मध्ये होतात. ओके, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. याला म्हणजे जीएमसी. तुम्हाला 11-12 जेव्हा 12ला जाणार तुम्ही, 12ला सुद्धा तुम्हाला हे इम्पॉर्टंट राहणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच नीट लक्ष देऊन अभ्यास करायचा. जेनेटिकली मॉडिफाईड आपण कोणती पण गोष्ट मॉडिफाय, बघा आता गाडी बघता तुम्ही, काय काय छपरी बोर असतात, बरोबर आहे. चांगल्या चुंगल्या गाडीला ते काय करतात, मॉडिफिकेशन करतात. आता काही मॉडिफिकेशन आपल्याला भारी वाटतात, एकदम काय बनवलंय यार, बरोबर नाही. आपण काय म्हणतो, काय क्लास बनवली गाडी. पण काही काही मॉडिफिकेशन असतात एकदम छपरी निवड, बरोबर नाही. चांगला त्या गाडीचा आवाज असतो, त्याला सायलेन्सर बसून टाकता, फाट 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 फटाके पडते, बरोबर नाही. म्हणजे आजकाल दिवाळीच कळत नाही, दिवाळीचा नेमका महिना कोणता आहे, मंथ कोणता आहे. कारण की 12ही महिने काय चालू असते, फटाके फोडणं चालू असते लोकांचे. त्याच्यामुळे फटाकेचे आता ते महत्व तेवढं राहिलं नाही आपल्याला. तर अशा प्रकारचे मॉडिफिकेशन जे आहे ते कशामध्ये करणे, आता इथं गाडीमध्ये नाही करते आपण, इथं क्रॉप्स वरती करतो. क्रॉप्स म्हणजे आपण जे उत्पन्न घेतोय शेतीमधून किंवा जे प्लांटेशन करतोय, झाड लावतोय, बरोबर नाही, रोप लावतोय, त्याच्यामध्ये जेनेटिकली काय मॉडिफिकेशन केलेत आपण. क्रॉप्स डेव्हलप विथ डिझायर कॅरेक्टर्स बाय इंटिग्रेटिंग फॉरेन जीन. काय सांगितलंय, फॉरेन जीन. फॉरेन जीन म्हणजे काय, असं समजा की आपल्याला जे पाहिजे ते जर त्या प्लांटमध्ये नसेल, ते जर आपल्याला टाकायचं असेल तर त्याला आपण काय म्हणलो, फॉरेन जीन्स म्हणलो. ओके, की जे नॅचरली अवेलेबल नाही त्याच्यामध्ये पण आपण टाकतोय, इंटिग्रेटिंग, बळजबरी टाकतोय, बरोबर आहे. इंटिग्रेटिंग डेव्हलप डिझायर कॅरेक्टर्स, आपल्याला जे हवेत ते कॅरेक्टर्स विथ देअर जिनोम आर कॉल्ड एज अ जेनेटिकल मॉडिफिकेड क्रॉप्स. या डेफिनेशन्स तुम्ही नीट लक्षात घ्या मित्रांनो, एकदम सोपं आहे. जर त्याचा मिनिंग आपल्याला कळला ना तर लर्न करायला पण एकदम सोपं. क्रॉप्स डेव्हलप, आता हे क्रॉप्सशी रिलेटेड चालू आहे त्याच्यामुळे क्रॉप्स टाकणंच आहे आपल्याला. क्रॉप्स डेव्हलप विथ काय, डिझायर कॅरेक्टर्स, आपल्याला जे कॅरेक्टर्स पाहिजे ते डिझायर कॅरेक्टर्स बाय इंटिग्रेटिंग म्हणजे टाकलेत आपण त्याच्यामध्ये फॉरेन जीन विथ देअर जिनोम आर कॉल्ड एज अ जेनेटिकल मॉडिफाईड क्रॉप्स. हाय यील्डिंग व्हरायटीज, काय सांगितलंय, हाय यील्डिंग व्हरायटीज विथ रेजिस्टन्स टू डिसीजेस. म्हणजे याच्यामध्ये फक्त आपण आपल्याला जे कॅरेक्टर्स पाहिजे ते नाही टाकत, त्याच्या सोबतच आपण काय करू शकतो याच्यामध्ये, हाय रेजिस्टन्स. म्हणजेच कसं की आता काही काही प्लांट्स असतात बघा, एखादा किंवा लोकेशन आहे, त्या लोकेशनवर काही बॉलवर्म्स असू द्या किंवा किडे कृमी, बरोबर आहे, म्हणजे कीटक असतात किंवा जे फुलपाखरासारखे असतात बघा, ज्याला आपण म्हणतो उडणारे जे किडे असतात, उडणारे किडे आपण ज्याला म्हणतो, म्हणजे अशा भरपूर प्रमाणात काही ना काही आपल्या याच्यामध्ये आढळत असतं, जे की काय करतं, आपल्या प्लांटला किंवा आपण जे शेतामध्ये लावलंय त्याला खराब करत असतं. मग आपण काय करतो, कीटकनाशक करतो किंवा दुसरं फवारतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्यालाच नुकसान झेलावं लागतं त्या प्लांट्स मध्ये, बरोबर आहे, केमिकल्स ऍड केले तर. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ऑलरेडी जर आपण इनबिल्डच जे सीड आपण पेरतोय त्या सीडमध्येच काहीतरी जेनेटिकली चेंजेस केले, त्याला मॉडिफाय केलं आणि त्याला आपण असं बनवलं की त्या सगळ्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर नॅचरली पडणारच नाही. म्हणजे आपल्याला कीटकनाशक ते वापरायची गरज आहे का, नाही. तर असे सुद्धा हाय यील्डिंग व्हरायटीज विथ रेजिस्टन्स टू डिसीजेस, अल्कॅलिनिटी, वीड्स. म्हणजे पाणी पण बघा, पाणी काही ठिकाणी जमिनीमध्ये खारट असतं, काही ठिकाणी आता झाडांना प्रत्येक झाडाची सॅलिनिटी जी आहे ती वेगवेगळी असते, त्याला किती प्रमाणात सॉल्टी वॉटर लागतं किती नाही ते सुद्धा वेगवेगळं असतं. जास्त असलं तर खराबच होणारी कोणती पण गोष्ट. वीड्स, अदर स्ट्रेसेस लाईक कोल्ड अँड ड्रॉट. कोल्ड अँड ड्रॉट म्हणजे काय, दुष्काळ, बरोबर नाही, दुष्काळ किंवा समजा खूपच पाणी आलं, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी ज्या त्या सगळ्यावरती काय, रेजिस्टन्स
आपण लावू शकतो. कशामुळं? यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजीमुळे. चला, तर त्याचे एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले बीटी कॉटन. आता बीटी नावाचा फुल फॉर्म काय हे तुम्हाला आतापर्यंत माहिती झालंच असेल, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगून देतो की बीटी नाव जे बीटी कॉटन असू द्या, बीटी ब्रिंजल असू द्या, याच्यामधलं जे बीटी ना, ते बीटी काय डिनोट करतं? बॅक्टेरियम बॅसिलस थोरेंजेनेसिस. हे नाव कधीच विसरू नका आयुष्यभर, कारण की हे तुम्हाला जर तुम्ही मेडिकल फील्डचे असाल तर येतच राहणार आहे. 11th-12th गेल्यावर सुद्धा हे नाव तुम्हाला परत ऐकायचं आहे, बॅसिलस थोरेंजेनेसिस. अलग लक्षात. याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण काय म्हणलो? बीटी. आता याच्यामध्ये हा बॅक्टेरिया यूज केलाय म्हणून याला बीटी कॉटन म्हणलंय. कळलं का तुम्हाला का म्हणलं याला बीटी कॉटन? कारण की तो बीटी बॅक्टेरिया यूज केलाय म्हणून त्याला बीटी कॉटन स्पेसिफिक नाव दिले. आता हे कॉटन म्हणजे काय? कॉटन म्हणजे आपण बघतो कापूस आपल्या शेतातला, बरं नाही, शेतामध्ये कापूस लावलेला असतो. अ जीन हॅड बीन आयसोलेटेड फ्रॉम द बॅक्टेरियम बॅसिलस थोरेंजेनेसिस अँड इंटिग्रेटेड विथ द जिनोम ऑफ कॉटन. म्हणजे इथं मिक्सअप कशाच केलंय बघा तुम्ही, त्या बॅसिलस थोरेंजेनेसिसचा काय केलंय? बॅसिलस थोरेंजेनेसिसचा जीन आपण काय केला? आयसोलेट केला त्या बॅक्टेरियम पासून. ओके, म्हणजे आयसोलेट केला म्हणजे सेपरेट केला त्या बॅक्टेरियम पासून, आणि तो जीन कशासोबत मिक्सअप केलाय आपण? कॉटनच्या जिनोम सोबत. अलग लक्षात. कॉटनच्या जिनोम सोबत. म्हणजे विचार करा तुम्ही, जर ही एक सेल आहे, याच्यामध्ये आपला न्यूक्लियस असतो, न्यूक्लियस मध्ये काय असतात? क्रोमॅटिन असतात, जे क्रोमोझोम असतात, बरोबर आहे. क्रोमोझोमचा एक सेगमेंट, काय म्हणलं मी? क्रोमोझोमचा एक सेगमेंट. म्हणजे क्रोमोझोम कशापासून बनलेले? डीएनए पासून. आणि डीएनएचं एक सेगमेंट म्हणजे असतं जीन, ज्याच्यावरती आपली पूर्ण कुंडली लिहिलेली असते, बरोबर नाही. त्या कुंडलीला आपण चेंज करायचं म्हणजे काय केलं? याचा या बॅक्टेरियाचा आयसोलेट केला जीन सगळ्यात पहिले, आणि तो कशात टाकला? जिनोम ऑफ कॉटन मध्ये. ज्या कॉटनचा आपल्याला प्लांटेशन करायचंय किंवा जे कॉटन आपल्या शेतामध्ये लावायचंय, पेरायचंय. ड्यू टू दिस द टॉक्झिन, काय सांगितलंय? टॉक्झिन विच इज फॅटल फॉर बॉलवर्म वॉज प्रोड्यूस इन लिव्स अँड बॉल्स ऑफ कॉटन. हे बघा, एवढं सगळं करण्यामागचं कारण काय? आपण बघितलं होतं बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून आपण रेजिस्टन्स टू डिसीजेस सुद्धा करू शकतो, किंवा वीड्स सुद्धा असतात. वीड्स म्हणजे काय? जे किडे मकोडे जे आपल्या प्लांट्सला खराब करतात, खातात, बरोबर नाही. आता बॉलवर्म्स, त्यातलं सगळ्यात मेन काय? बॉलवर्म. ओके, बॉलवर्म जे असतात, जे शेतकरी मुलं आहेत त्यांना हे चांगलंच माहिती असेल की शेतात कापूस लावल्यानंतर जे असे किडे असतात बघा, ते काय करतात? ते जर एकदा लागले ते पूर्ण प्लांट खायला बसले, बरोबर. ते त्यांचा फेवरेट फूड आहे, ते लिव्स प्लांट्सचे त्या, बरोबर आहे, कॉटनच्या. मग काय होतं? आपण जे बॅसिलस थोरेंजेनेसिसचे जीन याच्यामध्ये टाकतोय ना, ते काय क्रिएट करतं ऍक्च्युअल मध्ये? ते ऍक्च्युअल मध्ये टॉक्झिन क्रिएट करतं. कोणासाठी? या बॉलवर्मसाठी. म्हणजेच काय होतं? जर या बॉलवर्मनी त्याचे पानं खाल्ले किंवा एक घास जरी खाल्ला, म्हणजे अशा प्रकारे समजा की त्यानं विष टाकलंय आपण त्याच्यामध्ये, कॉटनमध्ये. फक्त ते विष आपल्यासाठी नाही, कोणासाठी आहे? त्या बॉलवर्मसाठी. ओके, म्हणजे बॉलवर्म जर तिथं खायला गेली ते जे प्लांट आहे त्याचं किंवा लिव्ज आहे, तर ती स्वतःच मरून जाईल. अलग लक्षात. म्हणजे ते टॉक्झिन आहे. काय? ड्यू टू दिस द टॉक्झिन विच इज फॅटल फॉर बॉलवर्म वॉज प्रोड्यूस, कशामुळे? या बॅसिलस थोरेंजेसिस मुळे, इन लिव्स अँड बॉल्स ऑफ कॉटन्स. ओके, आलं लक्षात. इफ बॉलवर्म फीड्स ऑन लिव्स द टॉक्झिन डिस्ट्रॉइड इट्स एलिमेंटरी कॅनल. बघित, अलग लक्षात. ते काय करतं? त्या टॉक्झिन काय करतं? त्या बॉलवर्मची एलिमेंटरी कॅनल काय करतं? डिस्ट्रॉय करतं, अँड द बॉलवर्म्स डायज. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला नॅचरली त्याला पकडून पकडून हाणायची गरज आहे का? नाही, ऑटोमॅटिकली एक गाव आणि काटा काढून टाकला. आलं लक्षात. अशा प्रकारचं. आता असंच एक बीटी ब्रिंजल. सगळ्यात पहिले इकडे फोटो लावले, तुम्हाला कळावं, काही काही हे सुद्धा माहित नसतं ब्रिंजल काय असतं, कॉटन काय असतं, त्याच्यामुळे फोटो सुद्धा आपण लावलेले आहेत. बीटी ब्रिंजल व्हरायटी इज डेव्हलप बाय युझिंग द जीन आयसोलेटेड फ्रॉम बॅसिलस थोरेंजेनेसिस. हे नाव इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला म्हणलं होतं असे भरपूर क्रॉप्स आहेत बीटी नावाचे. दिस इम्प्रूव्ह व्हरायटी ऑफ ब्रिंजल किल्स द पेस्ट इन सेम वे ॲज द बीटी कॉटन डज. सेम वे नाही की आपण काय केलं, त्याचे जे जीन आहे ते आयसोलेट केलं त्या बॅक्टेरियापासून, आणि ते कशात मिक्सअप केलं? ते टाकलं आपण, इंटिग्रेट केलं. कोणामध्ये? इंटिग्रेट शब्द लक्षात ठेवायचा. इंटिग्रेट कोणामध्ये केलं आपण? ते त्या जिनॉम मध्ये. मग ते कॉटनचा असू द्या किंवा ब्रिंजलचा असू द्या. आणि सेम वे असंच काम करणार आहे. जो याच्यामधला जो वीड आहे किंवा पेस्ट आहे, जे याच्यासाठी हार्मफुल आहे या प्लांटसाठी, त्याच्यावरती ते टॉक्झिन क्रिएट करणार. मग ते खाल्लं की त्यांची एलिमेंटरी कॅनल काय होणार? डिस्ट्रॉय होणार. आणि ते काय होणार? बॅक्टेरिया किंवा बॉलवर्म असू द्या किंवा ही जी पेस्ट आहे ते असू द्या, ते काय होणार? डिस्ट्रॉय होणार. आहे का नाही? एकदम खतरनाक यूज. त्याच्यामुळे प्लांट्सचं पण प्रोटेक्शन होतं, आणि आपल्याला दुसरे केमिकल्स ते वापरायची सुद्धा गरज नाही पडणार. त्याच्यामुळं बायोटेक्नॉलॉजीचा हा जो यूज आहे तो एकदम इम्पॉर्टंट. तुम्हाला लक्षात ठेवायचं हे दोन नावं. आणखीन दोन नाव आहे, ते म्हणजे गोल्डन राईस. बघा, तुमचं फेवरेट आलं,
सगळ्यांना राईस आवडतो का नाही? बरोबर आहे नाही? असं कोणी आहे का ज्याला राईस आवडत नाही? प्रत्येकाला आपल्याला वरण भात, लहानपणी वरण भात असू द्या, मग मोठं झाल्यावरती बिर्याणी असू द्या, बरोबर नाही? जे नॉन व्हेजिटेरियन त्यांना तर चांगलंच कळलं असेल बिर्याणी. जे बिर्याणी खात नाही ते तर म्हणजे या जगात जगून काय करते तेच प्रश्न पडतो मला. बिर्याणी खाल्ली पाहिजे मित्रांनो, बरोबर आहे? आता बिर्याणी मधले तांदूळ दिसते तुम्हाला कसे येल्लो येल्लो असते, पण ते कशामुळे झालेले असते? ते त्या फ्लेवर्स, मसाल्याच्या फ्लेवर्समुळे झालेले असते. ते मसाला असतो त्याचा कलर जो त्याला आलेला असतो, त्याच्यामुळे असं भूक लागली बघा मला आता, तर त्याच्यामुळे त्याला तो कलर आला असतो. पण असे सुद्धा राईस आहे जे नॅचरली येल्लो कलरचे, बरोबर आहे? नॅचरली येल्लो कलरचे. जनरली आपला राईस जो आहे तो व्हाईट कलरचा असतो, ओके. पण असे सुद्धा राईस आहे जे येल्लो कलरचे. तुम्ही असं बघितलंय का ब्राऊन राईस ऐकलंय का? आपल्या इथं जर आपले वडील असतील किंवा मोठी व्यक्ती असेल त्यांना आपण सजेस्ट करतो ब्राऊन राईस खा, बरोबर आहे? त्याच्यामध्ये जास्त बेनिफिट्स आहे व्हाईट राईस पेक्षा, ओके. तशाच प्रकारचं काय गोल्डन राईस ज्याला आपण म्हणतो. फक्त फरक काय याच्यामध्ये? कोणतं प्रोटीन? प्रोटीनचं नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला, बीटा कॅरोटीन. काय? बीटा कॅरोटीन असतं त्याच्यामध्ये. अ जीन सिंथेसायझिंग द व्हिटॅमिन ए बीटा कॅरोटीन हॅज बीन इंट्रोड्यूस इन दिस व्हरायटी ऑफ राईस. कोणत्या? या गोल्डन कलरच्या राईस मध्ये. जनरली व्हाईट राईस मध्ये असतात, बरोबर आहे? व्हिटॅमिन ए साठी चांगला असतं व्हाईट राईस. आपण स्किनला सुद्धा वापरतो, अलग लक्षात. आपण जी ग्लास स्किन म्हणतो, चमकणारी चकाकणारी स्किन जी कोरियन बॉईजची असते, बरोबर? सारंगी सारंगी मुलींना कळलं असं. त्यांच्यासारखी स्किन जर आपल्याला पाहिजे असेल तर काय करायचं? मस्त तांदूळ जे ते घ्यायचे, धुवून काढायचे स्वच्छ, आणि चांगल्या प्यायच्या पाण्यामध्ये काय करायचं? त्याला भिजू घालायचं. नंतर त्याला मिक्सर मध्ये काढायचं आणि ते काय लावायचं? चेहऱ्याला लावायचं. असं 1-2 आठवडे, 1 महिना केलं की मस्त अशी स्किन एकदम भारी होऊन जाते, बरोबर आहे नाही? माझी नाही झाली कारण मी करत नाही. नाही तर तुम्ही म्हणशाल सर तुमची तर नाही, तुम्ही तर सांगू लागले असं. आपण ते करतच नाही, ओके. पण आता गोल्डन राईसच्या मागचं कारण काय आहे की बीटा कॅरोटीन जे की व्हिटॅमिन ए साठी हे, बरोबर आहे, व्हिटॅमिन ए तयार करतात. आता व्हिटॅमिन ए तर भरपूर गोष्टीला, आपल्या डोळ्यांसाठी कॉस्मेटिक अँटीऑक्सिडंट आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी काय गोल्डन राईस या व्हाईट राईस पेक्षा जास्त भारी, बरोबर नाही? आणि ते भारी बनवण्याचं काम कोण केलंय? आपण केलंय. ऍज कम्पेअर टू द नॉर्मल व्हरायटी, दिस व्हरायटी विच हॅज बीन डेव्हलप इन 2005. किती? 2005 ला कंटेन्स किती? 23 टाइम्स मोर अमाऊंट ऑफ बीटा कॅरोटीन. आलं लक्षात? म्हणजे किती भारी गोष्ट झाली. ज्यासाठी आपण जे खाद्यपदार्थ आहे, किंवा असं समजा तुम्ही की जर तुम्हाला, बरं का, डेअरी मिल्क आहे, डेअरी मिल्क जर तुम्हाला एक डेअरी मिल्क खाल्ली आणि तुम्हाला असं म्हणजे 15 मिनिटं असं फील आला की डेअरी मिल्क खाल्लंय आपण, त्याच्याऐवजी जर तुम्हाला अशी डेअरी मिल्क दिली की ज्यानं तुम्हाला 2-3 तास असा फील वाटतोय, टेस्ट राहते जीबीवरती की वा यार मी डेअरी मिल्क खाल्ली आहे, बरोबर नाही? म्हणजे किती भारी वाटेल आपल्याला, आहे की नाही? म्हणजे एक डेअरी मिल्क खाल्ली की 2-3 तास टेन्शन नाही, चॉकलेट चॉकलेट. तशा प्रकारचं आहे. तुम्ही राईस जे नॉर्मल राईस जो आहे ना त्याच्यापेक्षा 23 टाइम्स मोर अमाऊंट ऑफ काय बीटा कॅरोटीन आहे, जे की अँटीऑक्सिडंट असतं, ओके. हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. आता हे बघा, टॉलरंट शब्द, टॉलरंट म्हणजे काय? जे तुमचे घरचे तुम्हाला करते, बरोबर नाही? कधी कधी तुम्ही घरच्यांच्या टॉलरन्स लेवलला सुद्धा पार करून टाकतात. मग असे धुतेत घरचे, एवढं मारतेत, मग तुम्हाला काय करावं लागतं? थोडं अंडरग्राऊंड व्हावं लागतं 2-3 दिवस, अलग नाही, शांत बसावं लागतं. म्हणजे तशा प्रकारचे हर्बिसाइड्स, टॉलरंट प्लांट्स. आता याच्यात काय बघू आपण? वीड्स ऑलवेज अफेक्ट द ग्रोथ ऑफ मेन क्रॉप. अलग लक्षात. म्हणजे वीड्स म्हणजे ते कीटक, जे जे पेस्ट असू द्या, बरोबर नाही, ते जे आहेत ना ते डायरेक्ट मुळावरती घाव घालतात, बरोबर नाही? म्हणजे ते ग्रोथ ऑफ मेन क्रॉप जी ती काय करते? त्याला अफेक्ट करते. म्हणजे मुळावरती घाव वाढलंच नाही पाहिजे मला. इफ हर्बिसाइड्स आर यूज, आता हर्बिसाइड्स म्हणजे त्यांना जे मारणारे, आर यूज टू डिस्ट्रॉय द वीड्स, इट अफेक्ट्स द मेन क्रॉप टू. काय सांगितलंय? म्हणजे आपण जर त्यांच्यावरती हर्बिसाइड्स टाकले, कीटकनाशक टाकले, बरोबर नाही, त्यांना मारतील ते, परंतु ते अफेक्ट कोणाला करतील? मेन क्रॉपला सुद्धा करतील. ड्यू टू दिस हर्बिसाइड्स टॉलरंट प्लांट्स व्हरायटीज. म्हणजे याच्यामुळे आपण काय केलं? म्हणजे प्लांट्सला आधी सीड लावा, एवढं त्याला मेहनत करून उगवा, ते वाढले, पण त्याला वीड्स लागले, बरोबर नाही, किडे लागले, मग आपण त्याला मारण्यासाठी वापस हर्बिसाइड्स हे करा त्याच्यावरती, बरोबर नाही? आणि ते किडे तर मरतील, परंतु आपल्या मेन क्रॉपवर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट दिसेल. मग हे पूर्ण प्रोसेस होऊ नये, एवढ्या मेहनतीला आपल्या वाया जाऊ नये, म्हणून काय केलं आपण? हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स व्हरायटीज ऑफ क्रॉप्स आर बीइंग डेव्हलप. आपण काय केलं? टॉलरंट प्लांट्स म्हणजेच काय की असेच प्लांट्स बनवले आपण की जे जन्मताच काय राहतील? हर्बिसाइड्स टॉलरंट राहतील. म्हणजे त्यांच्यामध्ये ती क्षमता असेल त्यांना टॉलरेट करायची. ड्यू टू दिस इट हॅज बिकम पॉसिबल टू सिलेक्टिव्हली डिस्ट्रॉय द वीड्स. याच्यामुळे काय झालं? काय पॉसिबल झालं? आपण सिलेक्टिव्हली जे वीड्स आहे मेन क्रॉपला हानी न होता
मेन क्रॉपला धक्का न लागता आपण त्या वीड्सला मारू शकतो, डिस्ट्रॉय करू शकतो. कशामुळं? हाय हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्समुळे. आता हे सगळं कशामुळे शक्य? मग असे प्लांट्स येतील आपले मस्त हिरवे हिरवे, बरोबर नाही, काही त्रास नाही होणार. हे सगळं शक्य कशामुळे? गोल्डन राईस असू द्या, बीटी कॉटन असू द्या, गोल्डन राईस असू द्या, बीटी ब्रिंजल असू द्या, किंवा हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स असू द्या, हे सगळं शक्य आहे क्रॉप बायोटेक्नॉलॉजीमुळे. कशामुळे? क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. हे तर आपलं पहिलं होतं. आणखीन आपल्याला खूप सारे बघायचे. आता त्या क्रॉप बायोटेक्नॉलॉजी मध्ये एक हे बघा, काय म्हणलं मी, हायब्रिड सीड्स आपण बघितले, बरोबर आहे. जेनेटिकल मॉडिफाईड क्रॉप्स मध्ये आपण बीटी ब्रिंजल बघितलं, बीटी कॉटन बघितलं, गोल्डन राईस बघितलं, हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स बघितला. आता बायो फर्टिलायझर बघू आपण त्याच्यामध्ये, बरोबर आहे. जीएमओ नंतर काय? बायो फर्टिलायझर्स. शेतीसाठी आपल्याला माहिती आहे फर्टिलायझर, खत लय इम्पॉर्टंट असतं, कारण ते जमिनीमधून येत असतं, बरोबर नाही. खत जे आहे ते आपण जमिनीत टाकतो, आणि जमिनीत न्यूट्रिएंट्स असणं लय इम्पॉर्टंट आहे. कारण प्लांट्स आपल्याला माहिती आहे, प्लांट्सचे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पार्ट कोणता आहे? रूट, जो की काय करत असतो? पाणी असू द्या, न्यूट्रिएंट्स असू द्या, किंवा व्हिटॅमिन्स असू द्या, मिनरल्स असू द्या, सगळं त्या रूट वाटेच तो घेत असतो, बरोबर आहे. मग त्यासाठी सॉइल मध्ये काय पाहिजे? त्यांना पोषक घटक पाहिजे. आणि ते असतात फर्टिलायझर्स. आणि बायो फर्टिलायझर्स म्हणजे काय? नॅचरली असणारी. ओके. आता ड्यू टू यूज ऑफ बायो फर्टिलायझर्स इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, केमिकल सुद्धा असतात काही, पण केमिकलचा यूज केल्यानंतर ती जी सॉइल आहे ती सुपीकची काय होत चालते? काही दिवसानंतर नापीक होत चालते, बरोबर नाही. त्याच्यामुळे त्याचा यूज आपल्याला कमीत कमी करायचा आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय? केमिकल फर्टिलायझर्सच्या ऐवजी बायो फर्टिलायझर्स जर आपण यूज केले, नायट्रोजन फिक्सेशन अँड फॉस्फेट सोल्युबलायझेशन ॲबिलिटीज ऑफ प्लांट्स आर इम्प्रूव्ड. आपल्याला माहिती आहे की प्लांटसाठी नायट्रोजन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं ॲबिलिटी आणि फॉस्फेट सोल्युबलायझेशन ॲबिलिटी त्याची जी काय होती? इन्क्रीज होती किंवा इम्प्रूव्ह होती. केमिकल फर्टिलायझर्सच्या ऐवजी जर आपण बायो फर्टिलायझर्स वापरले तर मेनली द बॅक्टेरिया लाईक, हे बघा आता, रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नॉस्टॉक, हे नाव पाठ करून ठेवायचे तुम्हाला. 11-12 ला सुद्धा हेच नाव रिपीट होणार आहे. ॲनाबेना अँड प्लांट्स लाईक अझोला आर यूज ॲज अ बायो फर्टिलायझर. आता हे मेन इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं तुम्हाला. बॅक्टेरियामध्ये कोणते नाव आहे? रायझोबियम, ओके, ॲझोटोबॅक्टर, ओके, नॉस्टॉक, ओके, त्याच्यानंतर ॲनाबेना, ओके. म्हणजे हा वर्ड काय झाला? तुम्हाला एक ट्रिक सांगतो, लक्षात ठेवायचं. राणा, बरोबर आहे. राणा शब्द ऐकल्यावर कोणतं गाणं आठवतं रे? मुझको राणा जी माफ करना, गलती म्हारे से हो गई. मग हे बॅक्टेरिया सगळे मिळून काय म्हणते ना त्या प्लांट्सला? मुझको, किंवा त्या वीड्सला, जे किडे त्याच्यावरती अटॅक करणारे, बरोबर नाही. पण म्हणजे जे सॉइल आहे ते सॉइलला ते काय बनवणार आहे? चांगलं सुपीक बनवणार आहे. ओके. तर मग हे बॅक्टेरिया काय म्हणतील सॉइलला? मुझको राणा जी माफ करना, गलती म्हारे से हो गई. आणि प्लांट्स मध्ये कोणत्या मित्रांनो? अझोला. लक्षात. बायो फर्टिलायझरचे नाव लक्षात ठेवा. राणा म्हणजे रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नोस्टॉक, ॲनाबेना. आणि प्लांट्स मध्ये कोणतं आहे? अझोला आर यूज ॲज अ बायो फर्टिलायझर्स. इन द लास्ट इयर, बघा आता तुम्ही एवढं सायन्स शिकते, तुम्ही घरी सुद्धा गेले शेतामध्ये, बरोबर नाही. घरच्याला काय थोडंसं नॉलेज देऊन टाकायचं, म्हणा हे असं असं आम्हाला शिकवलेलं आहे, मला एवढं एवढं कळतं शेतामधलं, बरोबर नाही. म्हणजे असं थोडंसं 2-4 डायलॉग मारले घरचे पण खुश होऊन जाते, आहे की नाही. इन द लास्ट इयर वी हॅव स्टडीड द टिश्यूज कल्चर. ओके. टिश्यू कल्चर आपण बघितलं. जेनेटिक इम्प्रुव्हमेंट ऑफ द प्लांट्स हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू टिश्यू कल्चर अँड बिसाइड्स दोज कॅरेक्टर्स इनहेरिटेड टू नेक्स्ट जनरेशन. टिश्यू कल्चर आता चांगलंच माहिती आहे आपल्याला, आधी सुद्धा आपण आपल्या लेक्चरमध्ये घेतलंय की त्यामुळं काय होतंय की त्यामुळं आपण आपल्या मनासारखे प्लांट सुद्धा करू शकतो तयार, बरोबर नाही. म्हणजे हे सगळं कशामध्ये येतं? हे सगळं आपलं बायोटेक्नॉलॉजीमुळे शक्य होतंय मित्रांनो. त्याच्यामुळे बायोटेक्नॉलॉजीला इग्नोर करायचं नाही. आता दुसरं आहे आपलं ॲनिमल हजबंडरी. आपण आतापर्यंत काय बघितलं? क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, बरोबर आहे. आता दुसरं काय आहे आपलं? ॲनिमल हजबंडरी, म्हणजे ॲनिमलशी रिलेटेड आहे. ओके. 2 मेन मेथड्स ॲज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सफर आर यूज इन ॲनिमल हजबंडरी. बघा, सगळ्यात पहिलं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन म्हणजे काय? की जे आपले मेल गॅमेट आहे ते फिमेल गॅमेटमध्ये टाकणे, बरोबर नाही, इन्सेमिनेट करणे. आपण आपलं जे स्पर्म आहे, ओके, हे स्पर्मची डायग्राम आहे, ठीक आहे. हे आपण आपल्याला माहिती, जेव्हा ओवम सोबत फर्टिलाइज होणार तेव्हाच काय बनणार? झायगोट बनणार किंवा न्यू ॲनिमल फॉर्म होणार, न्यू स्पेसिस बनणार. ओके.
कधी जर हे दोघं फर्टिलाइज झालं, आता हे इन्सेमिनेशन काय आहे, आपल्याला कुठं व्हजायनामध्ये करावं लागतं, बरोबर आहे. व्हजायनामध्ये केल्यानंतर ते तिथून त्याला मोटिलिटी असते स्पर्मला, तिथून ते कुठं जातं, आता समजा हे व्हजायना आहे, ओके, आणि हे आपलं पाथ आहे त्याचा ओव्हरीचा, बरोबर आहे, ओव्ह्यूलचा इथपर्यंत आलं उसाईड, बरोबर आहे. ह्या उसाईड सोबत काय आपलं अँप्युलर रिजन मध्ये काय होणार आहे, स्पर्म काय होणार आहे, फर्टिलाइज होणार आहे, ओके. मग त्याच्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, इन्सेमिनेशन. आतमध्ये आपण जे स्पर्म इन्सेमिनेट करतो तशाच प्रकारचं 2 मेन मेथड्स आहे जे ॲनिमल्स मध्ये आपण यूज करतो. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, बरोबर आहे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन जे की आता आपण प्राणी बघतो, बरोबर आहे. नाही, आपल्याला आपली नीडनुसार आपण इन्सेमिनेशन करतो. जसं की आता मला जर माझ्या गायीमध्ये जर मला चांगली दूध पाहिजे, फक्त मला बाकीचं काहीच नकोय तिच्याकडून, मला फक्त काय पाहिजे की तिनं मला एकदम चांगल्या क्वालिटीचं दूध दिलं पाहिजे, जे की मी बाजारात विकल आणि मला त्याचा चांगला प्रॉफिट होईल, बरोबर नाही. मग आता त्याचं चांगलं दूध येण्यासाठी आता आपल्या इकडं तर नाहीये तशा गाई, बरोबर नाही. जे पंजाब साईड आहे किंवा जे तिकडच्या साईडला आपण असं ऐकलं की तिकडं लय भारी दूध भेटतं, बरोबर नाही, तिकडच्या गायी एकदम भारी आहेत. मग आपण काय केलं, त्या गायीचं जे हे होतं, बरोबर नाही, मेल गॅमेट होतं, ते ह्या गायीमध्ये टाकलं, इन्सेमिनेट केलं आणि एक नवीन व्हरायटी तयार केली की त्याचे सुद्धा जीन्स याच्यामध्ये प्रेझेंट असतील. आणि मग जे पैदा होणारी जी गाय, मग ती आपल्याला जी दूध देणार आहे ती काय होणार आहे, ती एकदम त्याच्यासारखी राहणार, आपल्याला जशी क्वालिटी पाहिजे तशीच दूध देणार, बरोबर नाही. क्वालिटी आणि क्वांटिटी नाद करती गाय, यावंच लागतं. असे डायलॉग मग आपण आणणार ऑनलाईन, बरोबर नाही, विकण्यासाठी. आणि दुसरी कोणतं आहे, एम्ब्रियो ट्रान्सफर आर यूज इन ॲनिमल हजबंड्री. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह बोथ क्वांटिटी आणि क्वालिटी. बघा, त्यांनी पण तेच सांगितले, तोच डायलॉग मारलाय, फक्त हा थोडासा टेक्स्टबुक वाला डायलॉग आहे. आणि आपण जे रील्स मध्ये बघतो, क्वांटिटी आणि क्वालिटी फक्त इथंच भेटणार, हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, नाद करती काय, बरोबर नाही. अशा प्रकारचे डायलॉग फक्त पुस्तकात त्यांनी काय आणले, इंग्लिशमध्ये आणले. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह बोथ, याच्यामुळे काय होणार, क्वांटिटी आणि क्वालिटी ऑफ ॲनिमल प्रोडक्ट्स. आता ॲनिमल प्रोडक्ट्स कोणते, मिल्क असू द्या, मीठ असू द्या, बरोबर नाही. मीठ म्हणजे काय, मटण, ओके. मिल्क म्हणजे दूध, म्हणजे गायीपासून आपण दूध घेतो, म्हशीपासून आपण दूध घेतो. मग ते आता विकायचं म्हणल्यावर आपल्याला पण माहिती की चांगलं दूधच घेतील लोक, बरोबर नाही. त्याला साई येतील, ज्याच्यापासून आपण तूप बनवू शकतो, बरोबर नाही, ज्याच्यापासून पनीर बनवू शकतो, घट्ट दूध आपल्याला असं लागतं दूध प्यायला. मग त्यासाठी क्वालिटी आणि क्वांटिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण काय यूज करतो, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रियो ट्रान्सफर. कशामध्ये, ॲनिमल हजबंड्रीमध्ये. सिमिलरली ॲनिमल्स विथ मोर स्ट्रेंथ हॅव बीन डेव्हलप फॉर हार्ड वर्क. आता आपल्याला माहिती आहे आपण हार्डवर्कसाठी कोणते कोणते प्राणी वापरतो, गाढव असू द्या, घोडा असू द्या, बरोबर नाही, बैल असू द्या. हे सगळ्या प्राण्यांचा यूज कशासाठी होतो, बैल आपल्याला माहिती नांगरण्यासाठी पूर्वी यूज करायचे, किंवा जे वाहण्याचे काम आहे, बरोबर नाही. आपण शेतामध्ये बैलगाडी असते ना, मग आपण काहीतरी वाहून घेतो, त्यासाठी बैलाला बघा किती कष्ट करावं लागते, किती वजन उचलावं लागतं, आपण माग किती पसारा टाकतो त्याच्यामध्ये, किती काय काय भरतो, तरी सुद्धा त्यांना ते न्यावं लागतं, बरोबर नाही. हे सगळं करण्यासाठी त्यांची स्ट्रेंथ चांगली पाहिजे, बरोबर नाही. त्यांच्यामध्ये आपल्याला सुद्धा जर दिवसभर काम करायचं तर आपल्यामध्ये काय पाहिजे, स्ट्रेंथ चांगली पाहिजे. हे सगळं कशामुळे होतं, ॲनिमल हजबंड्रीमध्ये, ओके. म्हणजे काय काय करू शकतो आपण, सगळ्यात पहिले क्वांटिटी आणि क्वालिटी ऑफ ॲनिमल प्रोडक्ट्स इन्क्रीज करू शकतो. दुसरं काय, त्यांची स्ट्रेंथ इन्क्रीज करू शकतो. कशामुळे, ॲनिमल हजबंड्रीमुळे. हे बघा, हे फोटो दिसताय तुम्हाला, या गाई दिसताय का, किती मस्त दूध असतं या गाईचं, काळे, ब्लॅक आणि व्हाईट. आणि हे सुद्धा आता मीठ, बोकड माहिती आहे आपल्याला, चिकन आपण जे खातो, ओके, घोडा, फिश, म्हणजे सगळ्या गोष्टी ॲनिमल हजबंड्रीमध्ये येतात. तर प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे आपण आपल्या आपल्या यूजनुसार कसं त्याला हे करतो. आता दुसरा ह्युमन हेल्थ, याच्याकडे थोडंसं लक्ष द्या, कारण की याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण हे आपल्याशी रिलेटेड आहे. ह्युमन हेल्थ आणि आपल्याला जनरल नॉलेज म्हणून पण यूज होतोय. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द डिसीजेस आर टू इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ द ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. हे बघा, तुम्ही इन फ्युचर जरी मेडिकल कॉलेजमध्ये गेले, ॲडमिशन घेतलं, तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं स्वप्न असेल, गेले, बरोबर नाही, तुम्हाला 2 सब्जेक्ट असतात, बरोबर आहे. पॅथॉलॉजी एक असतं, बरोबर नाही. पॅथॉलॉजी म्हणजे त्याला आपण मराठीतून रोग निदान म्हणतो. म्हणजेच काय, त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला मेन शिकायचं असतं डायग्नोसिस करणं, म्हणजे कोणता डिसीज झालाय, काय झाला, त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, डायग्नोसिस. दुसरं आहे फार्मॅकोलॉजी. फार्मॅकोलॉजी म्हणजे द्रव्यशास्त्र, द्रव्यगुणशास्त्र, बरोबर नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिसिनचा म्हणजे कोणत्या डिसीजवरती कोणतं मेडिसिन वापरायला पाहिजे याचं नॉलेज दिलं जातं, बरोबर. म्हणजे हे दोन, याच्यामध्ये काय सांगितलं, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट, हे 2 गोष्टी इम्पॉर्टंट कशासाठी, ह्युमन हेल्थ मॅनेजमेंटसाठी, ओके. बायोटेक्नॉलॉजी हेल्प्स टू आयडेंटिफाय द रोल ऑफ जीन इफ एनी डिसीज ऑफ अ पर्सन.
ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी काय करते की आयडेंटिफाय करते रोल ऑफ जीन, म्हणजे आपल्या ज्या शरीरामध्ये आपण जे म्हणतो की जीन प्रेझेंट आहेत, बरोबर आहे, आणि त्या जीननुसार आपलं शरीर बनलेलं आहे किंवा त्या जीन्समध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्यामध्ये दिसत आहेत. तर त्याचा रोल काय आहे त्या जीनचा, ते कशामुळं आयडेंटिफाय होते? बायोटेक्नॉलॉजीमुळे. इफ एनी डिसीज ऑफ अ पर्सन, म्हणजे आपल्यामध्ये आता हे बघा ना, आपण म्हणतो की ना जर लग्न करायचे असेल तर कुंडली मॅच करण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, एकमेकांचे टेस्ट केले पाहिजे काही, बरोबर नाही, कोणामध्ये काही जीन्समध्ये प्रॉब्लेम आहे का काय आहे, म्हणजे इन फ्युचर काही प्रॉब्लेम यायला नको, किंवा येणारी जी संतान आहे, बरोबर आहे नाही, म्हणजे त्यांना जे पुत्र प्राप्ती होणार आहे तर ती चांगली झाली पाहिजे. जो बच्चू येणार आहे तो कसा पाहिजे, धडधाकट चांगला पाहिजे. आपल्याला असे डिफेक्टिव्ह पीस काढायचे आहे का, बरोबर नाही त्यांना पण परेशानी होती, आणि जो देश आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अपंगते पैदा होतील त्या देश पुढे जाणार आहे का, नाही. आपल्या देशाला काय पाहिजे, स्ट्रॉंग माणसं पाहिजे. पण त्यासाठी त्या जीन्स आधीच ओळखल्या. आता बायोटेक्नॉलॉजीमुळे अशा ट्रीटमेंट आल्या की पोटामध्ये बाळ असतानाच आपण ओळखू शकतो की या बाळाला काही डिफेक्ट राहणार आहे का, किंवा त्या बाळाला काही पुढे चालून काही प्रॉब्लेम राहणार आहे का. हे कशामुळं, बायोटेक्नॉलॉजीमुळे. डायग्नोसिस ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीजेस हॅज बिकम पॉसिबल इवन बिफोर द ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. बघा, सिम्पटम्स येण्याच्या आधीच आपण काय करू शकतो, डायग्नोस करू शकतो की आपल्याला डायबिटीज किंवा हार्ट डिसीज काही आलेला आहे का, बरोबर नाही. म्हणजे हार्ट डिसीजेस मध्ये भरपूर आहेत ना, आता हार्ट डिसीज मध्ये तुमचं मायोकार्डियल इन्फेक्शन असू द्या, काही काहींना हार्ट अटॅक येत राहते, सारखे स्ट्रोक येत राहते, ते पण सुद्धा हार्ट डिसीज मध्ये येतं, बरोबर नाही. म्हणजे अशा भरपूर गोष्टी आपण आधीच हे सिम्पटम जे येण्याच्या आधी काय करू शकतो, डायग्नोस करू शकतो विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. डायग्नोसिस ऑफ द डिसीजेस लाईक एड्स, डेंग्यू. बघा, खतरनाक डिसीज आहे का नाही एड्स. एड्स नाव ऐकलं की आपल्याला एकच गोष्ट आठवती, बरोबर नाही. तसं नाही, एड्स होण्याचे पण व्हेरियस रिझन्स असू शकतात. त्यातलं डिसीजेस लाईक एड्स, डेंग्यू कॅन बी डन विद इन फ्यू मिनिट्स. बघा, म्हणजे एड्स आणि डेंग्यू सारखे तर काही मिनिटातच आपण ओळखू शकतो आहे का नाही आपल्याला डिसीज. तुम्ही सुद्धा जाऊन टेस्ट करून या बरं का, चेक करून या, काही झालेलं बिलेलं असलं तर बघूया, एखाद्याला करून ठेवायचं. हेन्स ट्रीटमेंट कॅन बी डन ॲट द अर्लिएस्ट. व्हेरियस मेडिसिन्स आर यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस. बघा, म्हणजेच काय की जर आपण आधीच ओळखलं की आपल्याला फ्युचरमध्ये काय होणार आहे, किंवा आपल्याला काय झालेलं आहे, किंवा आपल्याला जी गोष्ट झालेली आहे ती जर आपण इनिशियल स्टेजला जर ओळखली तर त्याच्यावरती आपण काउंटर अटॅक म्हणून काहीतरी ट्रीटमेंट करू शकतो, काही मेडिसिन्स घेऊ शकतो, बरोबर नाही. म्हणजे जेवढं लवकर एखाद्या गोष्टीचं डायग्नोसिस होईल आपल्याला, तेवढं लवकर आपण त्याला ओळखू शकतो, बरोबर नाही, त्याचा काटा काढू शकतो. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट काय, अर्ली डायग्नोसिस इम्पॉर्टंट आहे कोणत्याही ट्रीटमेंटमध्ये. तर आता काय झालंय की आपण हे जे डायबिटीज, हार्ट डिसीज जे म्हणलो, जे ओळखले, त्याच्यावरती आता मेडिसिन सुद्धा देतोय आपण, बरोबर आहे. आता याच्यामध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा रोल आहे, म्हणजे फक्त डायग्नोसिस करण्यामध्येच नाही तर पुढे मेडिसिन जे देतोय आपण त्याच्यामध्ये पण. हे बघा, द हार्मोन इन्सुलिन. बघा, इन्सुलिनचं काम काय आपल्याला माहिती आहे, ओके. ग्लुकॅजिओनोसिस असतं काम त्याचं, बरोबर नाही. म्हणजे ते काय करतं, इन्सुलिन काय करतं, जे ग्लुकोज एक्स्ट्राचं आपल्या बॉडीमधलं, त्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं, ग्लायकोजन मध्ये करतं. ग्लायकोजन कुठं स्टोअर होतं, लिव्हर मध्ये. हे सगळं पुढं तुम्हाला जेव्हा 11-12 ला ना तुम्ही बायोलॉजीमध्ये सगळं शिकायला भेटणार, एकदम मजा. बायोलॉजी शिकायचं म्हणजे बॉडीशी रिलेटेड एकदम मजा येते झुलॉजीमध्ये, बरोबर नाही. तर आता सध्या 10वीचं बघू आपण. आता इन्सुलिन, जे इन्सुलिन आपल्याला माहिती आहे की ग्लुकोजचं कशामध्ये कन्व्हर्जन करतं, ग्लायकोजन मध्ये, आणि ते ग्लायकोजन स्टोअर होत असतं आपलं लिव्हर मध्ये. आता ती एक स्टोर्ड एनर्जी असते आपली, बरोबर आहे नाही. आता ते जे इन्सुलिन आहे, आता मला एक सांगा, एखाद्याचं इन्सुलिन कमी झालं आणि ग्लुकोज लेवल जास्त वाढले. आता ग्लुकोज तर काय एखादं घरबिरी तर नाही केलेलं त्याला, ते तर ब्लडमध्ये सर्क्युलेट होत राहणार आहे, बरोबर नाही आपल्या. आणि जर ब्लडमध्ये इन्सुलिन जास्त आलं तर मग आपल्याला चक्रा येणं, बरोबर नाही, किंवा हार्टशी रिलेटेड डिसिजेस असतील, या सगळ्या येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ग्लुकोज लेवल जास्त वाढली नाही पाहिजे आपली, मग आपण ती मेंटेन ठेवली पाहिजे. जर इन्सुलिन कमी पडलं तर आपण काय करतो, बाहेरून इन्सुलिन देतो. काही काही लोक असतील बघा, आपले आजोबा आजी असतील कोणी घरामध्ये, जे इंजेक्शन असते, डेली त्यांना इंजेक्शन घ्यावं लागतं इन्सुलिनचं. का, कारण त्यांच्यामध्ये इन्सुलिन कमी झालेलं आहे शरीरामध्ये, आणि आपल्याला माहिती आहे इन्सुलिन कमी झालं किती घातक आहे ते आपल्यासाठी. मग आता ते इन्सुलिन प्रोड्यूस कर, आता जर आपल्याला रेग्युलर घ्यायचं आहे ते इन्सुलिन, आणि जर त्याची जर किंमत 8,000, 10,000, 15,000 असती, ते शक्य होतं का सामान्य माणसाला? मग त्यांनी काय करायचं, मारायचं का? नाही. मग आपण काय केलं की ते इन्सुलिनची प्रोडक्शन वाढवलं. कोणत्याही गोष्टीचं प्रोडक्शन जर वाढलं तर त्याची जी प्राइस आहे ती ऑटोमॅटिक कमी होऊन जाते. आता ते प्रोडक्शन वाढवण्यासाठी काय केलंय, ते प्रोडक्शन वाढवण्यासाठी इकडे बघा, आपण ते प्रोडक्शन वाढवलं. आता जे ट्रीटमेंट आहे, कॅन बी डन अर्लिएस्ट व्हेरियस मेडिकल. ते इन्सुलिन जे होतं ते पहिले आपल्याला कशापासून भेटायचं, अर्लियर इन्सुलिन वॉज बिंग कलेक्टेड फ्रॉम द पॅनक्रियाज ऑफ हॉर्सेस. हे बघा,
पॅनक्रियाज ऑफ हॉर्सेस पासून. म्हणजे आपलं पण जे इन्सुलिन आहे ते आपल्या पॅनक्रियाज मधूनच निघतं, बरोबर नाही? पण आपण ते मिळवत कशापासून होतो? आर्टिफिशियली पॅनक्रियाज ऑफ हॉर्सेस पासून. आता मला एक सांगा, किती पॅनक्रियाज, किती हॉर्सेस, किती बनन आपलं इन्सुलिन, बरोबर नाही? लोक किती आहे आपल्या याच्यामध्ये डायबेटिक पेशंट, मग त्यांना पुरेसे आहे का ते? नाही. हाऊएव्हर नाऊ डेज ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी, बघा बायोटेक्नॉलॉजी परत एकदा हिरो बनली. इन्सुलिन कॅन बी प्रिपेअर विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. काय सांगितलंय? जे इन्सुलिन आहे मित्रांनो ते कशापासून बनले? आता बॅक्टेरियापासून बनले. आता ते बॅक्टेरिया कोणता काय ते एकदम सगळं आपल्याला बघायचंय. फॉर दिस पर्पज ह्युमन इन्सुलिन जीन हॅज बीन इन्सर्टेड इनटू द जिनोम ऑफ बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियामध्ये काय केलं जातं? जे आपलं जिनोम आहे इन्सुलिनचं, बरोबर नाही, ते त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं जातं. मग त्यानुसार तो काय बनवत जातो? कॉपीज बनवत जातो, बरोबर नाही? ही एकदम मोठी प्रोसेस आहे, ही तुम्हाला 12th मध्ये शिकायची बायोटेक्नॉलॉजी मध्ये. आता तुम्ही फक्त एकदा लक्षात घ्या की ते जे जिनोम आपण टाकतो त्याच्यामध्ये, मग त्यानुसार तो काय बनवत जातो? दुसरे जीन्स बनवत जातो, जे की आपल्या जीन्स सारखे सेम आहेत, बरोबर नाही? मग आपल्याला काय भेटतं? इन्सुलिन भेटतं. आता व्हेरियस वॅक्सिन्स अँड अँटीबायोटिक्स आर ऑल्सो प्रोड्यूस इन द सेम वे. अशाच प्रकारे भरपूर अशा वॅक्सिन्स आहेत किंवा अँटीबायोटिक्स आहेत ज्या की आपण बॅक्टेरियाचा बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून बॅक्टेरियापासून बनवतो, बरोबर नाही? म्हणजे जर बॅक्टेरियापासून, बॅक्टेरिया आपल्याला माहिती खूप सारे असतात, त्याच्यापासून आपण खूप साऱ्या गोष्टी बनवू शकतो जास्त लार्ज प्रोडक्टिव्हिटी क्वांटिटीमध्ये, आणि त्याच्यामुळे त्या आपल्याला इझिली अवेलेबल होतील आणि त्याची प्राइस पण कमी राहतील. मग आपलं जे हेल्थ आहे ओव्हरऑल, जर आपल्याला इन्सुलिन कमी पैशात भेटत असेल आणि आपण जर डायबिटिक पेशंट असाल तर आपल्यासाठी सोने पे सुहागाच गोष्ट आहे ना. मग आपण इझिली ते भेटत असल्यावर आपण जगण्याचे चान्सेस आपले वाढतील का नाही? बरोबर नाही? त्याच्यामुळे बायोटेक्नॉलॉजी हिरो बनून आलेले मित्रांनो इथं. वॅक्सिन्स अँड वॅक्सिनेशन. आता सगळ्यात पहिलं वॅक्सिन्स आणि वॅक्सिनेशन बघू आपण त्याच्यामध्ये, बरोबर आहे? ह्युमन हेल्थमध्ये आपण हे सगळं बघतोय. वॅक्सिन इज द अँटीजन कंटेनिंग मटेरियल गिवन टू अक्वायर आयदर परमनंट ऑर टेम्पररी इम्युनिटी अगेन्स्ट अ स्पेसिफिक पॅथोजन ऑर डिसीज. आता वॅक्सिन जनरली काय असते की एखादं समजा पॅथोजन आहे किंवा डिसीज आहे, बरोबर आहे, त्याच्या, आता समजा पूर्वी देवी येत होती, बरोबर आहे, आता देवी येत होती म्हणजे काय की ते असे फोडं यायचे पूर्ण अंगाला, एकदम ताप यायची, हाय फिवर राहायचा, बरोबर नाही, आणि त्याच्यामध्ये डेथ होऊन जायची लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत, बरोबर नाही? मग हा डेथ रेशो लय वाढत गेला, बरोबर नाही? आता मला एक सांगा, जर असे मरत राहिले लोकच जर जगले नाही तर लॉस कोणाचा आहे त्याच्यामध्ये? आपलाच आहे ना, बरोबर नाही? आपण हे सगळं कशासाठी करतोय? जीवन जगण्यासाठी करतोय, राहण्यासाठी करतोय, बरोबर नाही? का स्वतःचा विचार करायचा नाही बाबा मी आयसोलेट होऊन नाही? किती आयसोलेट होऊन राहा, ते इन्फेक्शन जर झालं तुमच्या घरामध्ये घुसलं तर सगळे इन्फेक्टेड होणार, बरोबर नाही? मग अशा टाइमला आपण काय केलं? व्हॅक्सिन बनवली त्याची. व्हॅक्सिन म्हणजे काय? तो जो ज्या रिझनमुळे होत होता, तो पॅथोजन असू द्या किंवा तो बॅक्टेरिया असू द्या, तो व्हायरस असू द्या, त्याच्या अगेन्स्ट आपण काय केलं? त्याच्या अगेन्स्ट आपण आपली इम्युनिटी बिल्ड केली, बरोबर नाही? त्याच्या अगेन्स्ट आपण व्हॅक्सिन क्रिएट केली. म्हणजेच काय? आपण त्याच्या अगेन्स्ट अँटीजन बनवलं. आता आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीचं जे रक्षण आहे ते कोण करतं? आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या अँटीबॉडीज प्रेझेंट करतात. आपण ब्लड ग्रुप चेक करताना सुद्धा आपण काय करतो? आपण अँटीजन त्याच्यावरती कोणता प्रेझेंट आहे त्याच्यानुसार ब्लड ग्रुप ठरवतो, बरोबर नाही? ए अँटीजन असेल तर ए ब्लड ग्रुप, बी असेल तर बी, बरोबर नाही? म्हणजेच काय की तो जो पॅथोजन आहे, जो बॅक्टेरिया आहे, त्याच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार करत असतो आपण, बरोबर नाही? जर मग तो आपल्याकडे आला, आपल्याकडे जर त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज प्रेझेंट असल्या तर तो इझिली गायब होऊ शकतो. म्हणजे त्याचं इन्फेक्शन जर झालं तर आपल्या ज्या सेल्स आहेत, बरोबर नाही, ज्या इम्युनिटी सेल्स आहे आपल्या, त्या काय करतील? त्याच्यावरती तुटून पडतील. भाई तू आपल्या गल्लीत आलाच कस काय? आता आला तू तर आता तू वापस काही जात नाही. मग त्याला ढुशूम 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 फायटिंग करून काय करतात? ते डिस्ट्रॉय करतात, मारून टाकतात, बरोबर नाही? अशा प्रकारचं. ट्रेडिशनली वॅक्सिन्स वेअर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ पॅथोजन्स. आता जे पूर्वीच्या काळामध्ये वॅक्सिन्स कशा बनवल्या जायच्या की जे पॅथोजन आहे, ज्याच्यामुळं आपल्याला काय झालेलं आहे, ज्याच्यामुळं आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच पॅथोजनची हेल्प घेऊन आपण काय करायचो? वॅक्सिन प्रिपेअर करायचो. कम्प्लिटली पार्शली किल्ड पॅथोजन्स वेअर यूज ॲज अ वॅक्सिन. म्हणजे ती वॅक्सिन जी, आता माझं म्हणणं कसं आहे, आपण वॅक्सिन म्हणजे काय की त्या पॅथोजनचं जे अँटीजन आहे त्या आपण आपल्या बॉडीमध्ये आधीच इंजेक्ट करून ठेवतो, बरोबर नाही? म्हणजेच काय की आपल्या बॉडीला माहिती असतं की हे जे अँटीजन आहे म्हणजे त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी अँटीबॉडीज तयार करत असती. मग फ्युचरमध्ये जर तो आपल्याकडे आला किंवा त्यानं मध्ये शिरायचा प्रयत्न केला तर आपल्या अँटीबॉडीजला कळतं, अलार्म वाजतो, ट्रिंग टिंग टिंग टिंग, अर फायर, आग लागली, फायर आला, बरोबर नाही? पण ते काय करते? जाऊन विझवण्याचा प्रयत्न करते. तशा प्रकारचं मित्रांनो आता जे वॅक्सिन्स आहे, आता ते आपण पूर्वी पॅथोजन्स पासूनच बनवायचो त्या. मग ते कम्प्लिटली किंवा पार्शली किल जे पॅथोजन्स आहे ते आपण आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करायचो, बरोबर आहे, वॅक्सिन्सच्या माध्यमातून. हाऊएव्हर ड्यू टू दिस देअर वेअर चान्सेस ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग द डिसीज इन
केस ऑफ सम पर्सन्स, बरोबर. त्याचा आपल्याला उलटाच काही काही पेशंट्स मध्ये रिझल्ट यायचा, बरोबर नाही. मग असं या गोष्टी टॅकल करण्यासाठी किंवा या गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी अल्टरनेटिव्ह ऑप्शन काय आहे, सायंटिस्ट ट्राय टू आर्टिफिशियली प्रोड्यूस वॅक्सिन्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बघा इथं सुद्धा बायोटेक्नॉलॉजी हिरो बनून आलाय. फॉर दिस पर्पज सायंटिस्ट प्रोड्यूस द अँटीजन इन लॅबोरेटरी with the help of gene isolated from the pathogen and use it as a vaccine. Thus safer vaccines are being produced. बघा आता पॅथोजन इन्सर्ट करायची गरज नाही किंवा पॅथोजनला काही हातापाय पाडायची गरज नाही. मग तो किल असू नये तर पार्शली किल असू, बरोबर नाही. आपण आपलं बॅक्टेरियाचा यूज करून बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून काय केलं, आपल्याला ज्या पाहिजे त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट काय केले, अँटीजन म्हणजेच वॅक्सिन्स प्रिपेअर केले, बरोबर नाही. आणि हे काय झालं, सेफ झालं. याची क्वांटिटी सुद्धा वाढली. आपण फ्रीमध्ये वॅक्सिनेशन सुद्धा करू शकतो आता, बरोबर नाही. जर जास्त लार्ज स्केलवरती डिसीज जर असेल. आणि आपल्याला माहिती आहे ना, लहानपणी आईला विचारा तुम्ही, तुमची आई घेऊन गेली असेल तुम्हाला वॅक्सिनेशन करायला, पोलिओचा असू द्या, दुसरं देवीचा असू द्या, बरोबर नाही. म्हणजे वॅक्सिनेशन इथं तर कंपल्सरी टीका असतो आपल्या वॅक्सिनेशन केल्याचा. ती ओळख आहे आपली इंडियन्सची. नाऊ प्रोटीन्स विच ऍक्ट ॲज अ अँटीजन आर इंजेक्टेड इन प्युअर फॉर्म इन्स्टेड ऑफ इंजेक्टिंग द किल ऑर सेमी किल पॅथोजन. बघा अँटीजन म्हणजे प्रोटीन्सच असतात ऍक्च्युली, ओके. आता आपण पूर्वी जे पॅथोजन्स पासून वॅक्सिन बनवायचो त्याच्यामध्ये जे किल किंवा सेमी किल म्हणजे पार्शली किल जे पॅथोजन्स त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचो आपण, त्याच्याऐवजी आता आपण काय केलंय, जे प्रोटीन्स त्या बॅक्टेरियापासून जे अँटीजन बनवलंय ते इंजेक्ट करतोय प्युअर फॉर्म मधलं फक्त प्रोटीन. त्याच्यामध्ये पॅथोजनचा काही संबंध नाही, फक्त त्या अँटीजनचा संबंध. These proteins keep the persons away from the disease by keeping the immune system active. मग त्याच्यामुळे काय, ते प्रोटीन जर आलं, ते अँटीजन जर आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलं तर काय होईल, आपली इम्युन सिस्टीम ऍक्टिव्ह राहील आणि कधी जर भविष्यात जर त्यानं आपल्यावर अटॅक केला तर आपण सुद्धा त्याच्यावरती अटॅक करू. मग त्यांच्यामध्ये महाभारत युद्ध होऊन जाईल, बरोबर नाही. दस इंजेक्टिंग द अँटीजन इज सेफेस्ट वे इन वॅक्सिनेशन. Vaccines produced with the help of biotechnology are more thermostable and remain active for longer duration. Example vaccines of कोणते, पोलिओ, हेपॅटायटिस, ओके. काही काही असं असतात की आता जसं की टीटीचं इंजेक्शन, बरोबर नाही. म्हणजे काही काही असे असतात की ते आपल्याला काही पिरियडिक टाइम ऑफ पिरियड नंतर आपल्याला ते बार बार इन्सर्ट करावं लागतं, इंजेक्ट करावं लागतं, बरोबर नाही, त्याचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून. काही काही असतात ते लाईफ टाईम असतात, जसं की पोलिओ झालं, बरोबर नाही, हेपॅटायटिस झाले. म्हणजे ते जर लहानपणी एकदा घेतलं तुम्ही, तुम्हाला बार नंतर आयुष्यात घ्यायची गरजच पडणार नाही, ओके. असे सुद्धा वॅक्सिन्स असतात. आता एडिबल वॅक्सिन्स काय प्रकारे बघा, हा तर नवीनच प्रकारे होईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जे वॅक्सिन्स घेतो ते एक तर इंजेक्ट करतो, म्हणजे काय इंजेक्शन नुसार घेतो, बरोबर नाही, आयव्ही लावतो किंवा इंजेक्शन घेतो. पण आता इडिबल वॅक्सिन्स म्हणजे इडिबल खाणारे, बरोबर नाही, म्हणजे खाण्यातून जे आपण घेतो ते वॅक्सिन्स वाले, ते वाले. चला बघू काय, वर्क ऑन प्रोडक्शन ऑफ इडिबल वॅक्सिन्स इज इन प्रोग्रेस अँड प्रेझेंटली पोटॅटोज आर बिंग प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बघा तुमचं जे आवडतं खाद्य आहे, जो आवडता पदार्थ आहे तो म्हणजे कोणता, पोटॅटोज. ते काय आहे, ते आता जे आपण बनवतोय बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून, त्याच्यामध्ये काही काय करतोय आपण, त्याच्यामध्ये जे आपल्याला पाहिजे अँटीजन किंवा जे प्रोटीन्स पाहिजे ते इंजेक्ट करून, बरोबर नाही, त्याला आपण नाव काय दिलं, एडिबल वॅक्सिन्स नाव दिलं, ओके. कारण ते आपण खाण्यातून घेतोय. दिस पोटॅटोज आर कॉल्ड एज अ ट्रान्सजेनिक पोटॅटोज. ट्रान्सजेनिक का, कारण की ते डिफरंट आहेत ना. जे आपले नॅचरली जे पोटॅटोज होते ना त्याच्यापेक्षा काही जे गुण आहे ते आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकतोय, बरोबर नाही, म्हणून त्याला काय दिलंय, ट्रान्सजेनिक पोटॅटोज नाव दिले. दिस पोटॅटोज विल ऍक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया लाईक विब्रिओ कोलेरा, बरोबर आहे, कोलेरा डिसीज ऐकलाय ना तुम्ही, विब्रिओ कोलेरामुळे तो होतो, याच्या अगेन्स्ट सुद्धा ते काम करतात. इश्चरिशिया कोलाय, आता हे नाव तुम्ही लक्षात घ्या, याच्यामुळं नंतर भविष्यात तुम्हाला खूप प्रॉब्लेम येणार आहे. त्याच्यामुळे काय काय होतं काय काय नाही हे सगळं तुम्हाला कळणार आहे भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही मेडिकल फील्डमध्ये जाशाल, बरोबर आहे. ई कोलाय, त्याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, ई कोलाय म्हणतो. ई कोलाय आणि विब्रिओ कोलेरा यांच्या अगेन्स्ट कोण काम करतं, इडिबल वॅक्सिन, जे की पोटॅटोज मध्ये असतात, बरोबर आहे. ट्रान्सजेनिक पोटॅटोज नाव दिलं आपण. कन्झम्पशन ऑफ दिस रॉ पोटॅटोज म्हणजे कच्चे पोटॅटोज, याचं जर आपण रॉ पोटॅटोज कन्झम्पशन केलं, जनरेट्स द इम्युनिटी अगेन्स्ट कोलेरा अँड डिसीज कॉज ड्यू टू ई कोलाय. लक्षात, या दोन बॅक्टेरियांच्या अगेन्स्ट ते काम करतं. कोणतं, ट्रान्सजेनिक पोटॅटोज. जर आपण ते रॉ खाल्लं तर ते काय करणं, आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी तयार करणं, कशाच्या अगेन्स्ट, त्या दोन बॅक्टेरिया. दिस पोटॅटोज विल ऍक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया लाईक विब्रिओ कोलेरा, ई कोलाय. कंझम्पशन ऑफ दिस रॉ पोटॅटोज जेनेटिक्स द इम्युनिटी अगेन्स्ट कोलेरा डिसीज कॉज ड्यू टू ई कोलाय. तिथं आपण आता बघितलंच, ओके. हे बघा, इंजेक्ट व्हायरस इन द प्लांट कसं टाकतो आपण ते बघा. आयसोलेशन ऑफ डिझायर जीन फ्रॉम ह्युमन पॅथोजन, बरोबर आहे. त्या ह्युमन पॅथोजनचं आयसोलेशन केलं, ते जीन घेतला आपण त्याच्याकडून, ओके. ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरस, ओके, तो घेतला.
व्हायरस इन्फेक्ट्स द पीसेस ऑफ पोटॅटो लिव्स. आता हे पोटॅटोचे लिव्स आहे त्याला आपण काय केलं, सोडून दिले या 2 जीन्सला, ते काय करायला लागलं, त्याला इन्फेक्ट करायला लागलं. ओके, एंटायर प्लांट इज डेव्हलप फ्रॉम द लीफ पीस कंटेनिंग जीन्स ऑफ ह्युमन पॅथोजन. ते जे आपण जीन त्याच्यामध्ये टाकले होते ते धरून ते काय पूर्ण प्लांट ग्रो झालं. कन्झम्पशन ऑफ रॉ पोटॅटोज हेल्प्स टू डेव्हलप इम्युनिटी अगेन्स्ट द पॅथोजन. अशा प्रकारे आपल्याला ते ट्रान्सजेनिक पोटॅटो येते मिळालं. ओके, हे सुद्धा कळलं तुम्हाला. आता ट्रीटमेंट बायोटेक्नॉलॉजी. आता वॅक्सिन झालं बरं का, पहिलं वॅक्सिन होतं, आता ट्रीटमेंट. बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स लाईक इन्सुलिन, सोमॅटोट्रोपिन अँड ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे काय, की आपलं ब्लड जे आपण असं बघितलं, आपल्याला असं सुई टोचली त्याच्यातून ब्लड काही पिरियड पुरतच बाहेर निघतं, नंतर काय होऊन जातं, ते बाहेर निघणं बंद होत जातं, कारण की त्याच्यावरती एक असा घट्ट पदार्थ, चिकट पदार्थ तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, ब्लड क्लॉट म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर सुद्धा आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ते सुद्धा तुम्हाला तुमच्या हायर क्लासेसमध्ये म्हणजे 11-12ला गेल्यावरती शिकायचे, बरोबर नाही. इंटरफेरॉन, दिस इज अ ग्रुप ऑफ स्मॉल साइज प्रोटीन मॉलिक्यूल यूज इन द ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीजेस. म्हणजे जे व्हायरल डिसीज म्हणजे व्हायरसमुळे जे डिसीजेस होणार आहे, बरोबर नाही, हे काय आहेत, स्मॉल साइज प्रोटीन्स आहेत, हे लक्षात ठेवायचं. इंटरफेरॉन काय, या सगळ्या गोष्टी ना तुम्ही मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकायला भेटणार. पण आता तुम्हाला एक आयडिया येते, बरोबर नाही, तुमचा इंटरेस्ट वाढला पाहिजे. म्हणजे बघा किती भारी भारी गोष्टी शिकावं लागते आपल्याला सायन्समध्ये. दिस इज ग्रुप ऑफ स्मॉल साइज प्रोटीन मॉलिक्यूल यूज इन ट्रीटमेंट. काय, व्हायरल डिसीजेसचे त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये जे यूज केले जाते स्मॉल साइज प्रोटीन्स, त्यांना आपण इंटरफेरॉन म्हणतो. दीज आर प्रोड्यूस इन ब्लड, हे ब्लडमध्ये प्रोड्यूस केले जातात. हाऊएव्हर नाउ डेज विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बघा वापस बायोटेक्नॉलॉजीच्या यूजमुळे काय झालं, ट्रान्सजेनिक ई कोलाई आर यूज फॉर प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन. जे इंटरफेरॉन आपण व्हायरस लय डेंजर आहे. आता कोरोनामुळे तुम्हाला कळलं असेल, व्हायरल इन्फेक्शन खूपच डेंजर असतात मित्रांनो, आणि खूप लवकर वाढतात ते. आता त्यांच्या अगेन्स्ट आपण इंटरफेरॉन जे प्रोटीन्स आहे, स्मॉल साईज प्रोटीन्स, ते वापरतो, बरोबर नाही. आता ते सुद्धा आपल्या ब्लडमध्ये प्रोड्यूस व्हायचे, आता त्याची सुद्धा गरज नाही. आपण ई कोलायच्या मदतीने काय करू शकतो, इंटरफेरॉन प्रोड्यूस करू शकतो. आता जीन थेरपी टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर्स इन सोमॅटिक सेल्स हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. एक्झाम्पल, फिनिलकिटोन्युरिया. काय सांगितलं, फिनिलकिटोन्युरिया अरायझेस ड्यू टू जेनेटिक चेंजेस इन हेपॅटोसाइट्स. हेपॅटोसाइट्स मी तुम्हाला सांगितलं होतं, हेपॅटिक शब्दाला कशाशी रिलेटेड येतो, लिव्हर सेल्सशी रिलेटेड. ओके, त्यांनी काय सांगितलं, जे पिक्यू डिसीज आहे, पिकाचू नाही बरं का, पिक्यू फिनिलकिटोन्युरिया अरायझेस ड्यू टू, काय सांगितलंय, जेनेटिक चेंज झाला कशामध्ये, हेपॅटोसाइट सेल्समध्ये. लिव्हर सेल्समध्ये जर जेनेटिक चेंज झाला तर काय, कोणता डिसीज होतो, फिनिलकिटोन्युरिया होतो. ओके, इट हॅज बिकम पॉसिबल टू ट्रीट इट विथ जीन थेरपी. आता तो असा डिसीज आहे, आता त्याचं नाव त्याचे बघा, फिनिलकिटोन्युरिया, म्हणजे जे लिव्हरचं मेटाबॉलिझम, जे पूर्ण लिव्हरमध्ये पूर्ण बॉडीचं मेटाबॉलिझम जे आपलं, ते सगळं लिव्हरवरती डिपेंड असतं. आता लिव्हरमध्ये काय सिक्रेशन होत असतं, बाईल सिक्रेट होत असतं, बरोबर आहे. बाईल पूर्ण जे फॅट असू द्या, आपले लिपिड्स असू द्या, यांना काय करतं, त्यांचं डायजेशन करायचं काम करतं, बरोबर आहे. आता एवढी जर मेन प्रोसेस याच्यामध्ये होते आणि त्याच्यात जर बिघाड झाला, काहीतरी जेनेटिक चेंजेसमुळे जर हेपॅटोसाइट सेल्समध्ये काहीतरी बिघाड झाला, त्याच्यामुळे फिनिलकेटोन्युरिया झाला, आता इट हॅज बिकम पॉसिबल टू ट्रीट इट विथ जीन थेरपी. आता जीन थेरपीमध्ये असं पॉसिबल झालंय की आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो. दिस मेथड इज कॉल्ड ॲज अ सोमॅटिक सेल जीन थेरपी. ओके, ऑल द सेल्स एक्सेप्ट स्पर्म्स अँड ओवा इन द बॉडी आर कॉल्ड ॲज अ सोमॅटिक सेल्स. हे तर आपल्याला माहिती आहे की ज्या आपल्या जर्म सेल्स असतात, जर्म सेल्स कोणत्या, की ज्या आपल्या गॅमेट्सशी रिलेटेड असतात, कोणते, स्पर्म्स आणि ओवा, त्या जर्म सेल्स सोडल्या तर बाकीच्या जेवढ्या बॉडीमधल्या सेल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, सोमॅटिक सेल्स म्हणतो. क्लिअर आहे ना कन्सेप्ट सगळ्यांना सोमॅटिक सेल्सची. ओके, तर ती जीन थेरपी जी आपण याच्यामध्ये यूज करतो, फिनिलकिटोन्युरिया. आणखीन तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की आणखीन कोणते डिसीज आहे ज्याच्यामध्ये आपण जीन थेरपी यूज करतो. ओके, ते सुद्धा तुम्हाला 12th मध्ये शिकायला भेटणार. हे मी काय सांगते तुम्हाला, कारण की तुम्हाला कळलं पाहिजे की हायर क्लासेसमध्ये आपल्याला नेमकं शिकायचं काय. आतापासून जर माहिती असेल, सगळं माहिती असेल, तर आपल्याला एक अंदाज येईल की याच्यामध्ये माझा इंटरेस्ट जास्त आहे आणि मला हे चॉईस करायचं आहे. ओके, नाही तर कॉमर्स घेऊन बसल्यानंतर कळण, अरे भाई माझा तर इंटरेस्ट सायन्समध्ये होता, मला कॉमर्स काही कळत नाही. ओके, तुम्हाला त्याच्यामुळे आतापासून आयडिया देतोय. क्लोनिंग, एसी का बंद झालाय मित्रांनो, बरोबर आहे नाही, एसी का बंद झालाय, चालू करू आपण, गरमी होतीये. ओके, आता क्लोनिंग म्हणजे काय, सगळ्यात पहिले क्लोनिंग म्हणजे काय ते माहिती पाहिजे तुम्हाला. क्लोनिंग काय असतं बाबा, क्लोनिंग म्हणजे क्लोनिंग म्हणजे कॉपी, बरोबर नाही, एकमेकांची कॉपी. थोडं फास्ट घेऊ. क्लोनिंग म्हणजे कॉपी. प्रोडक्शन ऑफ रेप्लिकेशन माहिती आहे आपल्याला, म्हणजे फर्स्ट कॉपी. प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल और ऑर्गन और एंटायर ऑर्गेनिझम इज कॉल्ड एज अ क्लोनिंग.
एखाद्याची फर्स्ट कॉपी बनवणं ऑर्गनची किंवा ऑर्गॅनिझमची, बरोबर नाही, त्याला आपण क्लोनिंग म्हणतो. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. आता रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग काय? अ क्लोन कॅन बी, हे बघा दिसतंय तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग, ते काय ते बघूया आपण. आता थोडंसं फास्ट चालू आहे आता. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. अ क्लोन कॅन बी प्रोड्यूस बाय फ्युजन ऑफ अ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल. बघा जर्म सेलच्या व्यतिरिक्त ज्या सेल त्यांना आपण काय म्हणतो? सोमॅटिक सेल्स म्हणतो. ते क्लोन जे ते कशापासून प्रोड्यूस करतो आपण? फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल विथ द इनन्यूक्लिएटेड ओवम ऑफ एनीबडी. बरं का, जे इनन्यूक्लिएटेड ओवम आहे, बरोबर आहे, त्याच्यासोबत आपण फ्युजन कशाचं करतो? सोमॅटिक सेलचं करतो. दस देअर इज नो नीड ऑफ स्पर्म टू प्रोड्यूस द न्यू ऑर्गॅनिझम. अलग लक्षात, म्हणजे न्यू ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करण्यासाठी स्पर्मचीच गरज नाही. मग आपला काय यूज आहे? बरोबर नाही, म्हणजे अशा प्रकारची टेक्निक याच्यामध्ये सांगितलेली. थेरपॅटिक क्लोनिंग काय? स्टेम सेल्स कॅन बी डिराइव्ह फ्रॉम द सेल्स formed in laboratory by the union of somatic cell nucleus with the unnucleated egg cell. Various diseases can be treated with the help of these stem cells. बघा स्टेम सेल्स आपण शिकलो होतो, स्टेम सेल्स किती इंपॉर्टंट आहे. त्या ज्या स्टेम सेल्स आहे कॅन बी डिराइव्ह फ्रॉम द सेल्स फॉर्म इन लॅबोरेटरी, म्हणजे लॅबोरेटरीमध्ये जे बनलेल्या सेल्स आहेत त्याच्यापासून आपण त्या स्टेम सेल्स मिळवू शकतो. तुम्हाला मी सांगितलं होतं स्टेम सेल्स कशा कशा ॲडल्टमध्ये कशा कशामधून आपल्याला भेटू शकतात. एक बोन मॅरो, दुसरं जे ते आपलं एम्ब्रिओमध्ये जेव्हा आपण ती प्लासेंटा कट करतो त्या टायमाला एक त्या ब्लडमधून कॉर्ड ब्लड ज्याला आपण म्हणतो, आलं लक्षात. ॲडल्टमध्ये दुसरं ॲडिपोस टिश्यू सुद्धा आहे, त्याच्यापासून आपण स्टेम सेल्स मिळू शकतो, पण ते ठराविक याच्यामध्ये, लिमिटेड याच्यामध्ये. पण आपण आता काय केलंय? बायोटेक्नॉलॉजी यूज करून कॅन बी डिराइव्ह फ्रॉम द सेल फॉर्म इन लॅबोरेटरी बाय द युनियन ऑफ काय? सोमॅटिक सेल न्यूक्लियस विथ द इनन्यूक्लिएटेड एग सेल. यांच्या युनियननं आपण ते स्टेम सेल्स मिळवू शकतो. व्हेरियस डिसीजेस कॅन बी ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ दीज स्टेम सेल्स. सॉरी मित्रांनो. सिमिलर टू सेल्स, genes can also be cloned and millions of copies of same gene can be produced. Those can be used for gene therapy and other purposes. अशाच प्रकारे जे आपण सेल्स आतापर्यंत क्लोन करत होतो त्याच्याच एक थोडंसं बिग म्हणून आपण काय, आपले जे जीन्स आहे ज्याच्यामध्ये सगळे कॅरेक्टर्स असतात, मेन गोष्ट जी जीन्स, त्याला सुद्धा आपण क्लोन करू शकतो. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये जीन थेरपीमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. ज्या काही डिसीजेस ज्याच्यामुळं जे की जेनेटिकल डिसीजेस आहे, बरोबर नाही, जेनेटिकल डिसऑर्डर आपण ज्याला म्हणतो, त्याचा ट्रीटमेंटसाठी आपण जीन थेरपीमध्ये यूज करू शकतो. कंट्रोलिंग द इनहेरिटन्स ऑफ हेरिडिटी डिसीजेस, continuation of generation enhancing the specific tendency may become possible due to cloning technique. However, there is a worldwide opposition to human cloning on various issues. आपल्याकडे माहिती आहे चांगल्या गोष्टी आहेत तर वाईट गोष्टी सुद्धा आहेत, त्याच्यामुळे त्याचा यूज आपण चांगला नाही करत, आपण वाईटच यूज करतो. त्याच्यामुळे अशा रिझन्समुळं भरपूर अशा वर्ल्ड वाईड त्याच्याला अपोजिशन येते त्या क्लोनिंग सिस्टीमला, बरोबर नाही, कारण आपण वाईट गोष्टी लवकर यूज करतो. आता हे बघा, सी द प्रोटीन्स प्रोड्यूस बाय बायोटेक्नॉलॉजी अँड द नेम्स ऑफ डिसीजेस दे आर यूज अगेन्स्ट. इन्सुलिन कशासाठी? डायबिटीससाठी. सोमॅटोस्टॅटिन ड्वार्फिझम जे छोटे हाईट असतं, बरोबर नाही. इरिथ्रोपायोटिन ॲनिमियामध्ये. फॅक्टर 8 जो येतो हिमोफिलियामध्ये. इंटरल्युकिन कॅन्सर. इंटरफेरॉन व्हायरल इन्फेक्शन्समध्ये. एक तुम्हाला एक्झाम्पल दिलंय डॉली शिपचं, बरोबर नाही. तुम्हाला डॉली चायवाला माहिती असेल सगळ्यांना, बरोबर नाही. डॉली चायवाला, त्या डॉली चायवाला सारखी एक डॉली शिप आहे मित्रांनो, बरोबर नाही. A sheep dolly was born in Scotland by cloning technique on 5th July 1996. आता जी क्लोनिंग सिस्टम बघितली त्याच्यानुसार ही तयार झालेली. न्यूक्लियस फ्रॉम द उडर सेल ऑफ sheep of Finn Dorset variety had been introduced into unnucleated ovum of Scottish sheep. Then the ovum was allowed to develop in the uterus of Scottish sheep and thereby the dolly had been born. कळलं तुम्हाला? स्कॉटिश जी शीप आहे त्याच्यामधला जो ओवम आहे त्याच्यासोबत आपण काय केलं, जी आपली न्यूक्लियस फ्रॉम द उडर सेल ऑफ शीप फिन डॉर्सेट जी शीप आहे त्याचं जे उडर सेल आहे त्याच्या न्यूक्लियस घेतला. व्हरायटी हॅड बीन इंट्रोड्यूस इनटू कशामध्ये? युन्युक्लिएटेड ओवम ऑफ स्कॉटिश शीप मध्ये. ओके, देन ओवम हॅज अलाउड टू डेव्हलप इन द युटेरस ऑफ स्कॉटिश शीप अँड देअर बाय द डॉली हॅज बीन बॉर्न. It was showing the characters as per the chromosomes in nucleus and any character of Scottish sheep was not visible. म्हणजे स्कॉटिश शीप असताना सुद्धा आपण त्याला काय केलं, त्याच्यामध्ये जे फिन डॉर्सेटची जी व्हरायटी आहे, बरोबर नाही, ती जर त्याच्यामध्ये न्यूक्लियस जर त्याच्यात इंजेक्ट केले त्याच्यापासून एक नवीन व्हरायटी बनवली त्याच्यामध्ये स्कॉटिश शीप असताना सुद्धा त्याचे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये व्हिजिबल नाही होते, बरोबर आहे. ही अशी डोली आहे बघा, हे क्लोनिंग सिस्टीममुळे आपण बनवलेलं आहे, बरोबर आहे.
क्लोनिंग केली आहे आपण. इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स वाईड बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स कॅन बी प्रोड्यूस थ्रू लेस एक्सपेन्सिव्ह प्रोसेसेस. एक्झाम्पल अल्कोहोल प्रोडक्शन फ्रॉम शुगर मोलासेस विथ द हेल्प ऑफ ट्रान्सजेनिकिस. हो, हे सगळं तुम्हाला माहिती आहे बरोबर नाही. अशा ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला बरोबर माहिती असतात. आता तुम्हाला माहिती आहे आपण दारू बनवतो गव्हापासून बरोबर नाही, जांभळापासून बरोबर नाही, वाईन बनवतो, म्हणजे भरपूर ज्या आता गोष्टी आहेत ना नॅचरल गोष्टी त्याच्यापासून आपण दारू बनवतोय फर्मेंटेशन प्रोसेस करून. त्याच्यामध्ये ईस्ट हा एक मेन बरोबर आहे की दही जे बनवतो आपण त्याच्यामध्ये सुद्धा ईस्टचा यूज होतो. म्हणजे या सगळ्या वाईड बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्रियल प्रोडक्ट जे ते सगळे आपण या गोष्टींपासून बनवू शकतो. अशा फॅक्टरीज असतात त्याच्या मोठ्या मोठ्या बरोबर नाही. Environment and biotechnology, it has become possible to solve environment related various problems with the help of biotechnology. कसं आपल्याला माहिती आहे आपण पाणी जे आपलं रिव्हर जे नदी आहे, आपण सगळा जो कचरा आहे प्लास्टिकचा असू द्या किंवा कोणताही असू द्या, त्या बॅग्स असू द्या, कॅरी बॅग्स असू द्या, ऑर्गॅनिक कचरा जो आहे आपला तो सुद्धा आपण कशामध्ये टाकतो, रिव्हर मध्ये टाकतो बरोबर की नाही. तो सगळा कचरा होतं काय, तो कचरा आपण विदाऊट ऑक्सिडाइज करायला जातो. म्हणजे काय, ते जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते जेव्हा पाण्यात जाणार, पाणी म्हणजे H2 आहे बरोबर नाही, आणि त्याचं काय होणार, ऑक्सिडेशन होणार. काय होणार, ऑक्सिडेशन होणार. कशाच्या युजनी, त्याच्यामधले जे प्रेझेंट आहे ऑक्सिजन बरोबर नाही, पाण्यामध्ये जे ऑक्सिजन प्रेझेंट आहे त्याचा यूज करून आपण ऑक्सिडेशन काय म्हणतो, गेन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन. त्या ऑर्गॅनिक मॅटरचं त्या वेस्ट प्रोडक्टचं ऑक्सिडेशन होणार त्या पाण्यातल्या ऑक्सिजनचा यूज करून. मग आता जे प्राणीमध्ये म्हणजे मराईन सिस्टीम मध्ये किंवा रिव्हर मध्ये जे प्राणी राहतात त्यांना ऑक्सिजन नाही लागत का, ऑब्विसली लागणारच आहे त्यांना ऑक्सिजन. मग तो कमी पडणार, मग त्यांच्या लाईफवर ते अफेक्ट करणार बरोबर नाही. ड्यू टू दिस लेवल ऑफ dissolve ऑक्सिजन इन वॉटर डिक्रीजेस adversely affect the aquatic life. Okay, as a remedy on this, sewage should be released into the rivers only after oxidation with the help of microbial technique. मग आपण काय केलं की बाहेरच त्याचं ऑक्सिडेशन आधी करायचं मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीजनी बरोबर नाही. बायोटेक्नॉलॉजीच्या मशीन असतात त्यांना आधीच त्याचं काय करायचं, ऑक्सिडेशन करायचं, मग तो कचरा रिव्हर्स मध्ये आपण टाकू शकतो. ते जे सिवेज वेस्ट प्रोडक्ट आहे ते आपण रिव्हर मध्ये टाकू शकतो. तर मित्रांनो, मायक्रोब्स आर युजफुल ऑन लार्ज स्केल while production of compost by treatment on solid organic waste material. जे मायक्रोब्स आहे ते काय होतात, युजफुल ऑन लार्ज स्केल while production of compost by ट्रीटमेंट ऑन सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल. जे आपण रिव्हर मध्ये सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल सोडतोय बरोबर नाही, ते जे मायक्रोब्स आहे ते काय करतोय, आपण त्यांचं ऑक्सिडेशन आधीच करून घेतोय बाहेरच, आणि मग ते वेस्ट प्रोडक्ट जे ते आपण त्याच्यामध्ये टाकतोय बरोबर नाही, सिवेज जे त्याच्यामध्ये टाकतोय. मग याच्यामुळे काय होतंय, मायक्रोब्सचा यूज होतोय आपल्याला. बायो रेमिडिएशन, बायो पेस्टिसाइड्स, बायो फर्टिलायझेशन, बायोसेन्सर्स एक्सेट्रा आर सम न्यू कन्सेप्ट इन बायोटेक्नॉलॉजिकल मेथड्स. आता बायो रेमिडिएशन काय, बायो फर्टिलायझेशन, बायो पेस्टिसाइड्स आपण बघितले. बायो रेमिडिएशन मीन्स आयदर ऍब्झॉर्प्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ टॉक्सिक केमिकल्स अँड हार्मफुल पोल्युटंट्स विथ द हेल्प ऑफ प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच काय की एक तर त्यांचं ऍब्झॉर्प्शन करायचं किंवा डिस्ट्रक्शन्स म्हणजेच काय की त्याला नष्ट करायचं, कोणाला, टॉक्सिक केमिकल्सला किंवा हार्मफुल पोल्युटंट्सना. पोल्युशन वेगळं आणि पोल्युटंट, पोल्युशन हे पोल्युशन असतं बरोबर नाही, म्हणजे जे ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय जे हार्मफुल असतं. पोल्युटंट म्हणजे काय, ते जे पोल्युशन आहे ते जे निर्माण करतायत त्यांना आपण काय म्हणतो, पोल्युटंट म्हणतो. आलं लक्षात दोन्ही मधला फरक. तर यांचं ऍब्झॉर्प्शन किंवा ऑब्स्ट्रक्शन करणे विथ द हेल्प ऑफ काय, प्लांट्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, बायो रेमिडिएशन म्हणतो. आलं लक्षात. इफ प्लांट्स आर यूज फॉर दिस पर्पज, जर त्या जे आपण म्हणलो प्लांट्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून ज्याला आपण ऍब्झॉर्प्शन आणि डिस्ट्रक्शन करतो त्या टॉक्सिक केमिकल्सचं, त्याला बायोरेमिडिएशन म्हणलो. पण जर आपण स्पेसिफिकली जर त्याचा प्लांट्सचा जर यूज करत असाल तर त्याला काय म्हणतो आपण, फायटोरेमिडिएशन. आलं लक्षात, फायटोरेमिडिएशन. सम एक्झाम्पल्स ऑफ बायोरेमिडिएशन आर ॲज फॉलोज. आता त्याचे एक्झाम्पल्स आपण बघूयात म्हणजे तुम्हाला ऐकून चांगलं लक्षात येईल. सगळ्यात पहिलं सुडोमोनास बॅक्टेरिया. ओके, आर युजफुल. त्याचे स्पेलिंग बघा, पी पासून स्टार्ट होते पण पी सायलेंट असतं बरोबर नाही. जसं की नॉलेजची स्पेलिंग के पासून चालू होती पण के कसं असतं, सायलेंट. जसं की तुम्ही क्लासमध्ये असतात परंतु ते टीचर लोकांना माहित नसतं कारण की तुम्ही कसे असतात, सायलेंट बरोबर आहे की नाही. तसं पी सुद्धा माहित नाही कोणाला. आपण काय होतो, सुडोमोनास बॅक्टेरिया आर युजफुल फॉर क्लिनिंग द हायड्रोकार्बन अँड ऑइल पोल्युटंट्स फ्रॉम सॉइल अँड वॉटर. ओके, आलं लक्षात. नाव लक्षात ठेवायचं आहे, सुडोमोनास बॅक्टेरिया. ते काय करतं, क्लीन करतं कोणाला, हायड्रोकार्बन्स आणि ऑइल जे प्रेझेंट असतात. हायड्रोकार्बन्स म्हणजे जे की ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन हे दोन एलिमेंट्स प्रेझेंट असतात. ओके, हायड्रोकार्बन्स अँड ऑइल पोल्युटंट्स सॉइल आणि वॉटर मधले. द फर्न, हे बघा, द फर्न काय आहे, प्लांट आहे बरं का. प्लांटचा एक प्रकारे स्पेसिस आहे फर्न, ज्याला आपण म्हणतो असं काटे काटे टाईप पानं असते त्याला बरोबर नाही, असं 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 तुम्हाला बघितलं असेल तुम्ही, असं असं असतं बघा, बारीक 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 पानं असते त्याला.
ते काय असतं, फन असतं. माझी डायग्राम एवढी चांगली नाही, तुम्हाला दाखवलं असतं. त्याचे फन आहे मित्रांनो, त्याचं नाव काय आहे, टेरिस. त्या फन स्पेसिफिकली कोणता, टेरिस विटाटा, बरोबर नाही, ग्रँड विटारा गाडी आहे का नाही, तसं टेरिस विटाटा कॅन ऍब्झॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम द सॉइल. ओके, आर्सेनिक जे प्रेझेंट असतं सॉइल मध्ये, जे की हार्मफुल असतं क्रॉप साठी, बरोबर नाही, ते ऍब्झॉर्ब करायचं काम कोण करतं, द फन टेरिस विटाटा. जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड, मस्टर्ड कळलं तुम्हाला, जीरा, कॅन ऍब्झॉर्ब सेलेनियम फ्रॉम सॉइल. ओके, ते काय करतं, सेलेनियम ऍब्झॉर्ब करतं. जे एक फर्न आहे टेरिस विटाटा, ते काय ऍब्झॉर्ब करतं, आर्सेनिक. आणि जे आपलं मस्टर्ड आहे, कोणतं, जेनेटिकल मॉडिफाईड व्हरायटी जी आहे मस्टर्डची, ती काय ऍब्झॉर्ब करते, सेलेनियम. ओके, सनफ्लॉवर कॅन ऍब्झॉर्ब युरेनियम. सनफ्लॉवर काय करतं, युरेनियम आणि आर्सेनिक. आर्सेनिक दोन ठिकाणी आलं बघा, एक फर्न आणि एक सनफ्लॉवर. सनफ्लॉवर दुसरं काय करतं, युरेनियम. द बॅक्टेरियम, हे बघा हे नाव डेंजर आहे, डिनोकोकस रेडिओडुरास. लक्षात, डिनोकोकस रेडिओडुरान्स इज हायली रेडिएशन रेजिस्टंट organism. It has been genetically modified and used to absorb the radiations from radioactive debris. म्हणजे जे रेडिओ ऍक्टिव्ह डेब्रिस आहे, जे रेडिओ ऍक्टिव्ह आपला कचरा आहे, बरोबर नाही, तो ऍब्झॉर्ब करण्यासाठी आपण कोणाचा यूज करतो, डिनोकोकस रेडिओडुरान्स. त्याचं नाव आहे बघा, रेडिओडुरान्स. ऍक्च्युअल मध्ये तो काय आहे, हायली रेडिएशन रेजिस्टंट आहे, म्हणून त्याला जेनेटिकली मॉडिफाईड करून कशासाठी यूज केला, रेडिओ ऍक्टिव्ह डेब्रिस जे ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी. ग्रासेस लाईक अल्फा अल्फा, ओ काय नाव आहे, ग्रासेस लाईक अल्फा अल्फा, क्लोवर अँड राय आर यूज इन फायटो रेमिडिएशन. आलं लक्षात, जे की ऍब्झॉर्ब आणि डिस्ट्रक्ट करतं पोल्युटंट्स किंवा आपले जे टॉक्सिक केमिकल्स आहे त्यांना, बरोबर नाही. जर प्लांट्स कोणते, ग्रासेस लाईक अल्फा अल्फा, क्लोवर आणि राय, हे सगळे कशाचे एक्झाम्पल होते, आपले बायो रेमिडिएशनचे. ओके, आता पाचवं काय आहे, फूड बायोटेक्नॉलॉजी कमर्शियल. पाचवा कमर्शियल ऍप्लिकेशन काय आहे बायोटेक्नॉलॉजीचा, फूड मध्ये, ह्युमन हेल्थ मध्ये आपण बघितला, क्रॉप मध्ये आपण बघितला, क्रॉप मध्ये, ह्युमन हेल्थ मध्ये, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल मध्ये आपण बघितला, त्याच्यानंतर आपण आता बायोरेमिडिएशन बघितलं, बरोबर नाही. आता फूड बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय आहे त्याचा यूज, फूड आयटम्स लाईक ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, व्हिनेगर आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. जे पण आता बियर असू द्या, वाईन असू द्या, हे सगळे जे आहे ना, योगर्ट असू द्या, हे सगळे जे पदार्थ आहे, प्रोडक्ट आहे, ते आपण बनवतो एका प्रोसेसनी, फर्मेंटेशन त्याला नाव आहे. आणि त्याच्यामध्ये सॉरी, पाणी पिऊन घ्या, तुम्ही पण पाणी पित राहा मित्रांनो, बरोबर नाही, डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे. काय सांगितलं मी तुम्हाला, जे आपले फूड आयटम्स लाईक ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन येते, म्हणजे फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे काय, एक अर्थी म्हणजे त्या पदार्थांना सडवणं, बरोबर आहे. त्या सडवण्यासाठी काय लागतं, मायक्रोब्स लागतात. ते मायक्रोब कोणतं आहे, ईस्ट आहे, बरोबर आहे. ती बॅक्टेरिया कोणतं, ईस्ट. आता हे सगळं आपण त्या बॅक्टेरियाचा यूज करून काय करू शकतो, फूड आयटम्स बनवू शकतो. ब्रेड झालं, चीज झालं, वाईन झालं. दिस फूड आयटम्स आर प्रोबॅबली द ओल्डेस्ट वन्स प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आलं लक्षात तुम्हाला, हे काय आहे, ओल्डेस्ट वन आहे प्रोड्यूस. बायोटेक्नॉलॉजीचा यूज म्हणजे सुरुवातच इथून झालेली आहे, फूड आयटम्स बनवण्यापासून. ब्रेड बनवलं, चीज बनवलं, ही बेसिक सुरुवात होती. आपण आता जीन्स पर्यंत पोहोचलोय बायोटेक्नॉलॉजीच्या. ह्युमन हेल्थमध्ये बघितलं ना तुम्ही, हे बघा असं रिसर्च फूडवरती बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च केलं जातं. आता हे हिरवं त्याला लाल बनवलं जातं, केमिकल्स आले जातात, काही काही त्याला जास्त टवटवीत बनवतात बघा फळांना, त्यांना, बरोबर आहे नाही. आता डीएनए फिंगरप्रिंट, लास्ट यूज आहे आपला डीएनए फिंगर प्रिंटिंग. एकदम खतरनाक यूज आहे मित्रांनो. तो आधी बघा, डीएनए सिक्वेन्स ऑफ इच पर्सन इज युनिक ॲज दॅट ऑफ द फिंगरप्रिंट्स. हे बघा, वाचायची पण करते तुम्हाला. एक सिंपल सांगतो, आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये सगळ्यात मेन बेसिक गोष्ट म्हणजे जीन्स आहे, बरोबर आहे. जीन्सच्या थोडं वर आलो आपण तर काय येतं, डीएनए. डीएनएचा एक सेगमेंट म्हणजे जीन्स असतो, बरोबर आहे. आता ते जे डीएनए ना, तो डीएनए आपल्याला इनहेरिटेड आलेला असतो, बरोबर नाही, म्हणजे चेंज झालेला असतो तो. म्हणजे आपल्या आईचा, वडिलांचे क्रोमोझोम एकत्र येऊन बनलेला असतो. त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्यामध्ये येतात ते जीन्स मार्फत, बरोबर नाही. तो जो डीएनए असतो ना, तो प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. असं झालंय का की माझा डीएनए आणि माझ्या शेजारच्याचा डीएनए सेम निघाला, असं नसतं. प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो, बरोबर आहे. त्या डीएनए वरून ना, डीएनए फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय की त्या डीएनए वरून, त्या डीएनएच्या आयडेंटिफिकेशन वरून आपण ओळखू शकतो की हा डीएनए जो आहे हा या ठराविक व्यक्तीचा आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्या व्यक्तीचं नातं आपण आपल्या, आता समजा हे बघा,
जुने बॉलिवूडचे पिक्चर होते, त्या जुन्या बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये एक गोष्ट कॉमन होती. काय होतं, दोन भाऊ असते बरोबर नाही, लहानपणी ते एका मेल्यामध्ये जाते बरोबर. मेला म्हणजे काय, आपलं जत्रा जी असते जत्रेमध्ये जाते, आणि तिथं ते काय होते, एकमेकांपासून सेपरेट होऊन जातात, म्हणजे हरवतात ते बरोबर नाही. मग ते कधीच भेटत नाही, डायरेक्ट मोठं झाल्यावर भेटते. मग ते म्हणतात, क्या तुम उस मेले में खो गए थे? ते लोक म्हणतो, हा इतने दिनों से मैं यहाँ रह रहा था, वहां रह रहा था, बहुत गरीबी सह रहा था बरोबर नाही. नंतर त्याला कळतं आपण तर अंबानीचं पोरग आहे बरोबर नाही. म्हणजे अशी स्टोरी आपण बघितलेली बरोबर नाही. पण आता ते आयडेंटिफिकेशन असं उद्या कोणी येऊन म्हणा की मी होतो तो होता तो बरोबर नाही. प्रॉपर काय आहे त्याच्यासाठी प्रूफ काय आहे, तुम्ही त्याचं डीएनए करा बरोबर नाही, डीएनए फिंगरप्रिंट करा. ते जर मॅच झालं तुमच्या फॅमिली सोबत म्हणजे हा 100% बरोबर आहे. कारण ते वेगळं असतं, कोणाचं सेम नाही राहणार त्याच्यामध्ये. फॅमिली, आपली फॅमिली बाकीच्या फॅमिली पेक्षा आपलं डीएनए फिंगरप्रिंट वेगळा राहतो बरोबर आहे. DNA sequence of each person is unique as that of fingerprints. Due to this, identity of any person can be established with the help of its available DNA. त्याचा जो डीएनए राहणार त्याच्यावरून आपण त्याची आयडेंटिटी करणार. दिस इज कॉल्ड एज अ डीएनए फिंगर प्रिंटिंग. इट इज मेनली युजफुल इन फॉरेन्सिक सायन्सेस. बघा सीआयडी बघत असाल ना तुम्ही, सीआयडी मध्ये बघा ते कसे एक पेपर घेऊन येते. म्हणजे अशी समजा एखादा मोबाईल आहे, समजा हा माझा मोबाईल आहे, याला जर मी टच केलेलं आहे, याच्यावरती माझे फिंगरप्रिंट्स आलेले आहे. मग ते काय करतात, एक स्प्रे मारतात किंवा ते करतात, त्याच्यावरती लगेच ते लाईट मारल्यावर ते फिंगरप्रिंट्स दिसायला लागतात बघा. मग ते फिंगरप्रिंट्स कलेक्ट करता, क्राईम ऑफ सीन मध्ये असू द्या किंवा सीआयडी मध्ये बघितलं असेल तुम्ही, फॉरेन्सिक सायन्स मध्ये त्याचा यूज होतो. आयडेंटिटी ऑफ द क्रिमिनल कॅन बी इस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ एनी पार्ट ऑफ इट्स बॉडी फाउंड ॲट द साइट ऑफ क्राईम. आता फिंगरप्रिंट आपल्याला फक्त एक माहिती, मोबाईलचं फिंगरप्रिंट बरोबर नाही. पण प्रत्येक याच्यामध्ये आपला डीएनए ना, केसापासून तर आपल्या नखापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आपला डीएनए असतो. त्यातली एक जरी गोष्ट क्रिमिनल, एखादी क्राईम सीन झालेला आहे तिथं जर आपल्याला एखाद्याची आढळली, तो जर आपण दुसऱ्यासोबत मॅच केला तर आपल्याला क्रिमिनल सापडू शकतो बरोबर नाही. सिमिलरली आयडेंटिटी ऑफ फादर ऑफ एनी चाइल्ड, एखाद्याचे पप्पा आहे हरवलेले बरोबर नाही, एनी चाइल्ड कॅन बी इस्टॅब्लिश. दिस रिसर्च म्हणजे पप्पाचा पप्पाने हरवलेले, पोरगा हरवलेलं आहे पप्पापासून बरोबर नाही लहानपणी. त्याचा आपण डीएनए फिंगरप्रिंटिंग करू शकतो, डायग्नोस्टिक करू शकतो. आणि ते कुठं, हैदराबादमध्ये सेंटर आहे आपलं बरोबर नाही. म्हणजे हा झाला आपला आतापर्यंतचा काय, जो आपला बायोटेक्नॉलॉजीचे जे कमर्शियल ऍप्लिकेशन्स होते ते आतापर्यंत आपण बघितले बरोबर नाही. आता एक शेवटचं तुम्हाला एक जाता जाता सांगतो, ते म्हणजे हे आपलं सेकंड लास्ट लेक्चर राहणार आहे आणि शेवटचं लेक्चर आपण घेणार आहे याच्यावरती बरोबर नाही. त्याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्यूशन ते तुम्हाला सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता एक छोटीशी टर्म बघू आपण जाता जाता, आजचं लेक्चर इथं एंड करून टाकू. क्लिनिंग ऑफ ऑइल स्पिलेज इन ओशन्स. हे बघा आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनचे भरपूर मार्ग आहे. कोणी आकाशातून म्हणजे ढगामधून ट्रान्सपोर्ट करतं बरोबर नाही, एरोप्लेनच्या मार्फत. कोणी जमिनीवरून ट्रान्सपोर्ट करतो आपण, मग त्याच्यामध्ये रेल्वे असू द्या किंवा कार्स असू द्या बरोबर नाही, ट्रक असू द्या बरोबर नाही. असंच ट्रान्सपोर्टेशन आपण समुद्राच्या मार्गाने पण करतो बरोबर नाही. मग त्याच्यामध्ये ऑइल ट्रान्सपोर्टेशन पण आपण करतो. कधी काय होतं, काहीतरी अपघात होतो, ऍक्सिडेंट होतो आणि भरपूर प्रमाणात ऑइल समुद्रामध्ये सांडून जातं किंवा काही लिकेज होतं बरोबर नाही. इंजिन्स असतात मोठे मोठे, त्याच्यामध्ये ऑइल वापरलेले असतात, ते लीक होऊन जातात बरोबर नाही. म्हणजे अशा प्रकारे काय होतं, त्या समुद्रामध्ये ऑइल हे होतं बरोबर नाही, ऑइल स्पिल होतं, आलं लक्षात, स्पिलेज होतं. ओके, इफ ऑइल स्पिलेज अकर्स इट ॲडव्हर्सली इफेक्ट्स द मराईन लाईफ. आता त्या ऑइलचा इफेक्ट ऑफकोर्स त्या मराईन लाईफ वरती होणार तिथल्या बरोबर नाही. तिथे जे ॲनिमल्स राहतात, तिथे जे फिश राहतात बरोबर नाही, त्यांच्यावरती होणार. ते प्लांट्स राहतात त्यांच्यावरती होणार. नाव आता ते आपल्याला क्लीन करायचे, अशा हातानं भरून बादल्या भरून येणार आहे का आपण ते ऑइल, नाही. मग त्याच्यासाठी आपण काय केलं, नाव क्लिनिंग द ओशन विदाउट एनी हार्म टू एन्व्हायरमेंट इन चीपर वे हॅज बिकम पॉसिबल विथ द हेल्प ऑफ ऑइल डायजेस्टिंग. काय सांगितलंय हे बघा, याच्यावर लक्ष द्या तुम्ही, ऑइल डायजेस्टिंग सांगितलंय. ऑइल डायजेस्टिंग अँड फास्ट मल्टिप्लाइंग बॅक्टेरिया. इंडिया बॉर्न अमेरिकन सिटीजन अँड सायंटिस्ट डॉक्टर आनंद, म्हणजे इंडिया बॉर्न म्हणजे इंडियामध्ये त्याचा जन्म झालेला आहे, परंतु अमेरिकन सिटीजन राहिलेला सायंटिस्ट डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती had for the first time suggested the use of such microbes. Naturally the credit for this discovery goes to him. त्यानं काय, हे बघा अशा प्रकारे त्याचं व्यक्तिमत्व होतं, दिसायला असे होते ते बरोबर नाही. त्यांनी काय केलं त्यांनी रिसर्च काय केली की आता आपण अशा बादल्या घेऊन तर ते ऑइल सेपरेट निघू शकतो वॉटरपासून. मग त्यांनी असे मायक्रोब शोधून काढले जे काय ऑइल डायजेस्टिंग आणि फास्ट मल्टिप्लाइंग. आता मला एक सांगा, एक दोन बॅक्टेरिया तिथं सोडून दिले तर केव्हा ते एवढ्या मोठ्या ओशनचं ऑइल घेणारे बरोबर नाही, डायजेस्ट करणारे. ते ग्रो सुद्धा झाली पाहिजे फास्ट मस्त. एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ, आठाचे नऊ बरोबर नाही, आठाचे 16, 16चे
32 असे ग्रो होत गेले पाहिजे, बरोबर नाही. मग असे लाखो हजारो, बरोबर नाही, असे बॅक्टेरिया जेव्हा जमा होतील आणि तिथलं जे ऑइल आहे सेपरेट ते डायजेस्ट करतील, ते पाण्यापासून ते ऑइलला सेपरेट करतील, बरोबर नाही. म्हणजे काय होऊन जाईल, ते जे पाणी आहे मराईन वॉटर जे ते वॉटर काय होईल, ऑइल फ्री होऊन जाईल, बरोबर नाही. लक्षात. हा पूर्ण म्हणजे ओशन क्लीन करायचा जो कन्सेप्ट आहे, बरोबर नाही, मायक्रोब्सनी, हा कोणी रिसर्च करून टाकला, जे ओरिजिन काय होतं त्यांचा इंडियामध्ये जन्म घेतलेला होता पण अमेरिकन सिटीजन होते. कोणते सायंटिस्ट? डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती. तर अशा प्रकारे त्यांनी बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून काय केलंय, ओशनचं जे ऑइल स्पिलेज असतं ते काय केलंय, प्रिव्हेंट केलंय, बरोबर नाही, क्लीन केलंय ओशनचं. आलं लक्षात. म्हणजे अशा प्रकारे आपण आज बघितलं की कमर्शियल ऍप्लिकेशन जे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या जीन थेरपी सारख्या लेवल पर्यंत आपण बघितलं की बायोटेक्नॉलॉजीचा यूज जो आहे तो सगळीकडे ॲनिमल्स मध्ये हजबंड्रीच्या प्रकारे असू द्या, ॲग्रिकल्चर मध्ये क्रॉप बायोटेक्नॉलॉजी असू द्या, ह्युमन हेल्थ मध्ये असू द्या, इन्सुलिन आपण जे प्रिपेअर करतो, परत इंडस्ट्रीयल, परत त्याच्यानंतर आपले जे हे काय म्हणतात DNA फिंगरप्रिंटिंग आहे, किंवा घरचे काही पदार्थ आपण बनवतो, प्रत्येक गोष्टीत मित्रांनो बायोटेक्नॉलॉजीचा यूज आहे आणि ही एकदम वास्ट ब्रांच राहणार आहे, बरोबर नाही. त्याच्यामुळे याच्यावरती इम्पॉर्टंट एक क्वेश्चन पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा बायोटेक्नॉलॉजीचा. आपलं लेक्चर तर तुम्ही आता केलेलंच आहे, जर समजलं नसेल काही तर वापस एकदा लेक्चर बघा, परंतु कन्सेप्ट क्लिअर ठेवा. बायो रिमिडेशन काय आहे काय नाही, बरोबर नाही. या सगळ्या कन्सेप्ट जर क्लिअर असल्या तर इन फ्युचर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही सुद्धा आपली जी बायोटेक्नॉलॉजी ब्रांच आहे त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, असंच यांच्यासारखं रिसर्च करू शकता, बरोबर नाही. तर तुम्हाला त्यासाठी ऑल द बेस्ट. सध्या तर तुम्हाला सध्या फक्त काय करायचं आहे, तुमची एक्झाम क्लिअर करायची आहे, चांगला अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.